This conference will now be recorded. नमस्कार सर्वांना. उपस्थित सर्व वैद्यगण, गुरुवर्ग या सगळ्यांचे मी सहर्ष स्वागत करत आहे गुरुवचन चर्चासत्रामध्ये. कार्यक्रमाची सुरुवात आपण धन्वंतरी स्तवन पासून करूया आणि आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत वैद्य मिनल वाजे, पुण्याहून आहेत आपल्यासोबत. त्याच्यानंतरचं सूत्रसंचालन वैद्य मिनल करतील. तर सगळ्यांनी धन्वंतरी स्तवनासाठी हात जोडूया. नमामि धन्वन्तर्योऽदिदेवं सुरासुरैर्वन्दित पादपङ्कजम् लोके जरार्भयमृत्युनाशनं दातारमीशं विविधौषधीनां शङ्खं चक्रं जलौकां दधदममृतघटं चारुदोभिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिर्द्यांशुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रम् कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं निखिलगदवन प्रौढदावाग्नीलं वन्दे धन्वन्तरिं वन्दे धन्वन्तरिं वन्दे धन्वन्तरिं वैद्य मिनल वाजे. नमस्कार. प्रथम तुम्हा सर्वांचे गुरुवचन तर्फे सर्व मान्यवर वैद्य आणि विद्यार्थी वर्ग यांचे मी मनापासून स्वागत करते. त्याचप्रमाणे आजचे आपले वक्ते वैद्य मल्हार जोशी सर यांचेही स्वागत करते. प्रथम मल्हार जोशी सरांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. तसं सरांचे आयुर्वेदातले योगदान हे खूप मोठे आहे. त्यांचे कार्य शब्दात सांगणे तसे अवघडच आहे. तरीही मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. सर हे सांगली येथून वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथून आयुर्वेदाचार्य ही पदवी त्यांनी 1990 साली घेतली. गेले 30 वर्षापासून माधवनगर आणि सांगली येथे सर प्रथित यश असे यशस्वी आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे सर मुंबई, नाशिक, कोकण येथेही सरांची ओपीडी सुरू आहे. सरांनी वैद्यराज आत्माराम दातार शास्त्री यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने पंचभौतिक चिकित्सा पद्धती शिकलेल्या आहेत. आणि सर हे सर्व औषधे अगदी भस्मांपासून ते सर्व प्रकारची भस्मे आणि रसकल्प हे सर स्वतः शास्त्रोक्त पद्धतीने बनवून वापरतात. 2008 साली वैद्य खडीवाले वैद्यक संशोधक हॅलो ऐकू येत आहे? हो, आवाज येतोय मी. हो. 2008 खडीवाले वैद्यक संशोधक संस्था पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा दवा शेंडे रसौषधी पुरस्कार हा सरांना प्राप्त झाला आहे. आयुर्वेद व्यासपीठ तर्फे सरांनी अनेक रसौषधी निर्माण कार्यशाळा ह्या घेतलेल्या आहेत. सरांकडे अनेक स्टुडंट्स हे शिकावयास येतात पंचभौतिक चिकित्सा पद्धती आणि औषधी निर्माण, तेही अगदी निशुल्क. 2000 पासून सर आयुर्वेद व्यासपीठ सांगलीचे जिल्हा अध्यक्ष होते. 2006 मध्ये सर पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष
आणि सध्या सर आयुर्वेद व्यासपीठ केंद्रीय कार्यकारिणी सहकार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. सरांकडे अगदी कॅन्सर सारखे दुर्धर आजारांपर्यंत कमीत कमी औषधांमध्ये सर यशस्वीपणे चिकित्सा करतात. सरांचे औषधीकरण आणि पंचभौतिक चिकित्सा पद्धती हे वैशिष्ट्य आहे. आता सध्या सरांचा मुलगा श्री शतानंद जोशी जामनगर येथून त्याने बी फार्मसी आयुर्वेद शास्त्रामध्ये फार्मसी हा पदवी घेतलेली आहे आणि त्यांच्या सहकार्याने सरांनी भेषजम आयुर्वेद या नावाने सर औषधी निर्माण आणि वितरण क्षेत्रामध्ये सरांनी पदार्पण केलेले आहे. यासाठी श्री शतानंद जोशी यांचा संपर्क क्रमांक आपल्याला खाली दिलेला आहे. ज्या पद्धतीने सर औषधे वापरतात अगदी त्याचप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने केलेली औषधे ही आपणास मिळू शकतात. आज आपला विषय जो आहे तो आहे पंचभौतिक चिकित्सा आणि मूत्रपिंड यांचा विचार. तर सर्वात प्रथम आतापर्यंत जे लेक्चर सिरीज मध्ये झालेलं आहे त्याचा मी जे नवीन वैद्य आलेले आहे त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती देते. तसं पंचभौतिक निदान आणि चिकित्सा पद्धतीमध्ये रोगाचं मूळ शोधणं, रोग निश्चित करण्याची पद्धती आणि मुले कुठारहा या न्यायाने रोगमुक्तीसाठी उपचार यांचे जे मार्गदर्शन आहे हे आपल्या या लेक्चर सिरीज मधून सरांकडनं मिळत आहे. पंचभौतिक पद्धतीमध्ये यकृत, प्लीहा, मूत्रपिंड, उदर परीक्षण याला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचप्रमाणे त्याचे काही मूलभूत सिद्धांत आहे हे आपल्याला सर मार्गदर्शन करत आहेत. अग्निसंस्था त्याची प्राकृत स्थिती किंवा त्याची स्थिती समजण्यासाठी त्रिविध परीक्षेचा वापर केला जातो. सरांनी या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. दर्शन, स्पर्शन, नाद पद्धती याचे सर्व ऊहापोह सरांनी केलेला आहे. प्रथम यकृत या विषयी आपण त्याचा अवयवाचा विचार, उत्पत्ती विचार, यकृत म्हणजे नेमकी काय किंवा यकृत आसमंत म्हणजे नेमकी काय, तसेच यकृताचं फलत्रिकादी, पांडू, कामला, यकृत या सर्वांचे विवेचन आपण सविस्तररित्या पाहिले आहे. अगदी अतिसारामध्ये सुद्धा फल हा वापरता येतो आणि तो कधी आणि कसा वापरायचा, कसा वापरायचा किंवा फलत्रिकादी काढा त्याची पूर्णपणे निर्माण विधी हा सरांनी आपल्याला समजून सांगितलेला आहे. यकृताची दुष्टी लक्षणं कोणती आणि त्याचा जो सविस्तर विचार आहे त्याचा संदर्भ कसा लावायचा हे सर्व आपल्याला सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवलेले आहे. त्यानंतर झाला प्लीहा हा विषय. प्लीहेमध्ये प्लीहेची उत्पत्ती, प्लीहेचा आलेला ग्रंथोक्त संदर्भ, प्लीहेचा पंचभौतिक मध्ये केले गेलेला विचार हे आपण शिकलो आहोत. प्लीहेमध्ये सुद्धा प्लीहा दृष्टी लक्षणे आणि त्या प्रत्येक लक्षणाचा सविस्तर विचार हा केला गेला आहे. प्लीहे त्याचबरोबर यकृत आणि प्लीहा या संदर्भात केस प्रेझेंटेशन ही झाले. तर आज आपण मूत्रपिंड या विषयावर आपले लेक्चर झालेले आहे. तर त्या संदर्भात वैद्य मानसी आपल्याला थोडक्यात परत एकदा सांगतील जेणेकरून नवीन वैद्यांना त्याचा संदर्भ मिळेल आणि पुढच्या गोष्टी त्यांना क्लिअर होतील. वैद्य मानसी हा गेल्या 12 वर्षापासून नगर येथे पंचभौतिक पद्धतीने प्रॅक्टिस करत आहेत आणि त्याही वैद्य मल्हार जोशी यांच्याकडेच त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. तर मी प्रथम वैद्य मानसी यांचे स्वागत करते आणि त्यांना मूत्रपिंड या विषयावर थोडक्यात माहिती सांगायला सांगते. निषाद थोडासा बदल आहे. आधी निषाद बोलून घेतोय वृक्क साहित्यिक संदर्भाबाबत. सॉरी. तर वृक्काचे जे साहित्यिक संदर्भ आहे ते आपल्याला वैद्य निषाद आता आपल्या समोर मांडतील. वैद्य निषाद हे थर्ड इयरला शिकत आहे आणि ते सरांकडे ते शिक्षण घेत आहेत. गुरुकुल पद्धतीचे सरांचे भाचेच आहेत. तर वैद्य निषाद यांचे मी स्वागत करते आणि त्यांना पुढे सुरुवात करायला सांगते. वैद्य निषाद. नमस्कार, माझा आवाज येतो? आवाज येतोय निषाद? आपल्याला स्क्रीन दिसते का बघा? वृक्क साहित्यिक संदर्भ दिसते. ओके, सुरू कर. ओके, धन्यवाद. वृक्का संदर्भातला असं म्हणण्यापेक्षा मूत्रपिंड ह्या विषयाकडे येण्यासाठी आपल्याला जे अवयव विवेचन आपल्याला अपेक्षित आहे त्यापैकी संहितांमधला जो संदर्भ आहे तो आपण सध्या बघतोय. त्यापैकी वृक्क याबद्दल संहितांमध्ये काय काय माहिती आलेली आहे किंवा वृक्काबद्दल शारीर रचना ह्या विषयातून संहितांचा कसा दृष्टिकोन आहे
हे आता आपण पुढे बघूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सुश्रुताचार्यांनी शारीर स्थानामध्ये जिथे अवयव उत्पत्ती चौथ्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे, तिथं रक्तमेद प्रसादात वृक्कौ असं म्हणलेलं आहे. याचाच अर्थ वृक्क ह्या अवयवाची निर्मिती रक्त आणि मेद ह्यांच्या दोन्हीच्या प्रसाद भागापासून होते. ह्याच योजनेच्या अंतर्गत वृक्काचा संबंध अनेक वेळेला मेदाशी आणि रक्ताशी आपण चिकित्सेमध्ये कसा लावायचा हे यावरून अनुमान लावू शकतो. त्याच पद्धतीनं जेव्हा यकृत प्लीहानव शोणितजव इथपासून तो अवयव उत्पत्तीचा क्रम जो सुरू होतो, वृक्काला अनन्यसाधारण वेगळं असं महत्व दिलेलं आहे. वृक्क म्हणा, यकृत प्लीहा म्हणा, फुफ्फुस म्हणा, हृदय म्हणा, या क्रमानं जे आलेले आहेत त्याप्रमाणे वृक्काला तितकं महत्व दिलेलं आहे. म्हणून सुश्रुताचार्यांनी शारीर स्थानामध्ये म्हणजेच रचना शारीर, अवयव शारीर ह्या भागामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. चरकाचार्यांनी कोष्ठांगांचं वर्णन केलेलं आहे. शारीर स्थानामध्ये कोष्ठांग वर्णन केलेली आहेत. त्यापैकी वृक्कौच असं एक कोष्ठांग वर्णन केलेलं आहे. म्हणजेच काय तर कोष्ठामध्ये जे अवयव येतात त्या अवयवांच्या मध्ये वृक्काचं वर्णन केलेलं आहे. सुश्रुताचार्यांच्या कोष्ठाच्या परिभाषेमध्ये वृक्काचा समावेश होत नाही. स्थानानी आम अग्निपक्वानां मूत्रस्य रुधिरस्य च हृद उंडुक फुफ्फुसश्च कोष्ठ इत्याभिधीयते अशी सुश्रुताचार्य कोष्ठाची व्याख्या करतात. स्पष्ट असा संदर्भ ते वृक्काबद्दल त्यांना अपेक्षित आहे असं म्हणता येणार नाही, परंतु चरक संहिता आपल्याला अशी असं निर्देशित करते की वृक्क हा कोष्ठांगामधला एक महत्वाचा घटक आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. गर्भोत्पत्ती ह्यानंतर चरकाचार्यांनी शारीर स्थानामध्ये मातृज आणि पितृज, रसज, आत्मज, सात्मज हे जे षडविध योनी आहेत, ज्या घटकांद्वारे शरीराची उत्पत्ती होते, पुरुषाची उत्पत्ती होते, त्यामध्ये मातृज अवयवांचं वर्णन केलेलं आहे. त्या मातृज अवयवांमध्ये त्वक्च, लोहितमच, मांसमच असं वर्णन करता करता वृक्कौच असं वर्णन चरकाचार्य करतात. याचा अर्थ आपण अनुमान लावू शकतो की मातृज अवयव सांगितलेला आहे वृक्क हा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. चरकाचार्यांनी विमान स्थानामध्ये मेदोह स्रोतसाचं मूलस्थान सांगितलेलं आहे. ते म्हणजे मेदोहानाम स्रोतसाम वृक्कौ मूलम वपावहनमच. वृक्क आणि वपावहन हे दोनही स्थान ही मेदोह स्रोतसाची मूलस्थानं सांगितलेली आहे. याचाच अर्थ मेदाची निर्मिती, मेदाचं परिणमन, मेदाचा संचय या सगळ्यावरती कंट्रोल ठेवणं किंवा ह्याला आपण म्हणूया एक्झिक्यूट करणं, यांची सगळ्यांची कामं कंट्रोल करणं, हे सगळं वृक्क आणि वपावहन या दोन्हीच्या अंतर्गत येतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. शरीर अवयव हे जे वर्णन केलेले आहेत यामध्ये चरकाचार्यांनी पुन्हा वृक्कौ, आता इथं वेगळं असं सांगण्यासारखं म्हणजे मला ह्या गोष्टीतून असं सांगायचं आहे की अनेक ठिकाणी वृक्काचा संदर्भ चरकाचार्यांनी वापरलेला आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. विद्रधींचं वर्णन करताना चरकाचार्यांनी सूत्रस्थानामध्ये हा संदर्भ दिलेला आहे. ज्यावेळी वृक्काच्या ठिकाणी कोणतीही दृष्टी असेल, दोषदुष्य समूर्छना होताना अवयव हा जर वृक्क असेल तर त्याच्यामध्ये पुढील लक्षण दिसतं ते पृष्ठ कटी ग्रह असं हे वर्णन चरकाचार्यांनी केलेलं आपल्याला आढळतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज.
अनेक वेळेला अवयव दृष्टी होण्यासाठीचे स्पेसिफिक हेतू आपल्याकडं वैद्य निषाद. क्लोम, यकृत, प्लीहा. हॅलो हॅलो. ह्या स्लाइडला पुन्हा घ्या, तुमचा आवाज थोड्या वेळासाठी कट झाला होता. हा, येतंय का ऐकायला? हो, आता येतोय, बोला. हा बोल. हॅलो. हा, बोला बोला. वैद्य निषाद. हॅलो, आता येतंय का ऐकायला? हो, येत आहे. बोल. हा, सॉरी. ह्या वरील सगळ्या हेतूंनी पुढील अवयव दुष्ट होतील असा निर्देश या हेतूंनी केलेला आहे. याचाच अर्थ हृदय, क्लोम, यकृत, प्लीहा ह्यांच्याच जोडीचं महत्व हे वृक्काला दिलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. भेल संहितेने सुद्धा कोष्ठांगांमध्ये वृक्काचं वर्णन करून ठेवलेलं आहे. म्हणजे फक्त बृहत्रयींमध्ये ज्यांचा समावेश केला जातो, चरक, सुश्रुत, वाग्भटाचार्य यांनीच फक्त त्याला इतकं महत्व दिले असं नाही आहे. तर कोष्ठांगांमध्ये सुद्धा भेल संहितेनं अतिशय सुंदर असं विवेचन करून ठेवलेलं आहे की वृक्काचा सुद्धा संदर्भ कोष्ठांगांमध्ये येतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. शारंगधर संहितेमध्ये एक वेगळा आणि विचार करायला लावणारा असा रेफरन्स मिळतो, तो म्हणजे वृक्कौ पुष्टिकौ प्रोक्तौ जठरस्थस्य मेधसः. आणि हा संदर्भ पूर्वखंडामध्ये आलेला आहे, जिथं शारीर वर्णन केलेलं आहे, शारीर अवयवांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये वृक्काचं काम इथं सांगितलेलं आहे. काय करतं वृक्क? तर वृक्कौ पुष्टिकरौ प्रोक्तौ, पोषण करतं. कुणाचं? तर जठरस्थस्य मेधसः. जठर म्हणजे उदर, आणि उदराच्या ठिकाणी असलेल्या मेदाचं पोषण करणं, त्याला प्राकृत स्थिती देणं, हे सगळं काम वृक्क करतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. अशा पद्धतीनं जेव्हा वृक्काचा संदर्भ आपण संहितांमध्ये पडताळून बघतो, त्याच्यावरून समजून येतं आपल्याला की वृक्काचा विचार किती व्यापक आणि चिकित्सेला अनुकूल, चिकित्सेमध्ये तुम्ही वृक्काचा विचार वगळता कोणत्याही पद्धतीची चिकित्सा करू नये असा निर्देश ग्रंथकारांना द्यायचा आहे, असा आपण इथं विचार करून मी माझे 2 शब्द थांबवतो. पुढील सूत्र वैद्य मानसी. थँक्यू डॉक्टर. थँक्यू वैद्य निषाद. हॅलो. हॅलो, बोला. धन्यवाद वैद्य मिनल. आता आपण वैद्य निषाद यांनी वृक्काचे जे संहितेमध्ये आढळणारे संदर्भ आहेत याबद्दल अतिशय सुंदर विवेचन केलं. वृक्क म्हणजे काय? वृक्क हा कोष्ठांगातील एक महत्वाचा अवयव आहे, इथपर्यंत आपल्याला समजलंय. वैद्यराज दातार शास्त्रींनी त्यांच्या पुस्तकांमध्ये बऱ्याच ठिकाणी मूत्रपिंड या अर्थाने उल्लेख केलेले आहेत. मग मूत्रपिंड म्हणजेच वृक्क आहे का, असा प्रश्न आपल्या मनात येणं अगदी साहजिक आहे. हे ठरवण्यासाठी आधी आपण मूत्रपिंड म्हणजे काय, मूत्रपिंडाची व्याप्ती ही कुठपासून कुठपर्यंत आहे हे पाहणं आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. मूत्रपिंडाची व्याप्ती पाहण्यासाठी मूत्रपिंड शरीरामध्ये काय काम करतं हे जाणून कोणत्याही सजीव देहाला 2 गोष्टी अत्यावश्यक असतात. एक म्हणजे अन्न सेवन आणि दुसरं म्हणजे त्याच्या शरीराचं होणारं पोषण. अन्नामुळे शरीराचं पोषण झालं तरच त्या शरीराचं चलन वलन हे पुढे होणार आहे. पण आपण ज्या स्वरूपात अन्न सेवन करतो
त्या स्वरूपात जसंच्या तसं ते अन्न शरीर पोषणासाठी वापरलं जात नाही, तर त्याआधी त्या अन्नावर काही संस्कार होणं अत्यावश्यक असतं. यालाच आपण पचन व्यापार असं म्हणतो. पचन व्यापार पश्चात त्या आहाराचे प्रामुख्यानं 2 भागामध्ये विभाजन केलं जातं. चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे, तत्र आहार प्रसादाख्यो रसः किट्टं च मलाख्यम अभिनिवर्तन्ते. म्हणजे सारभूत भाग, जो प्रसादभूत भाग आहे, तो प्रामुख्याने शरीराच्या पोषणासाठी वापरला जातो आणि जो किट्ट भाग आहे, ज्याचा शरीर पोषणाच्या दृष्टीने उपयोग नाहीये, जो बाहेर टाकण्यासाठी उत्सर्जन केला पाहिजे, तो आहे किट्ट भाग. नेक्स्ट स्लाइड. आता हा किट्ट भाग सुद्धा 2 स्वरूपात आहे. यामध्ये चरकाचार्यांनी सांगितलंय किट्टम अन्नस्य विड मूत्रम. विड म्हणजे पुरीशमल, जो की पार्थिव मलभाग आहे, त्याला आपण पुरीश किंवा विड असं संबोधतो, आणि जो द्रवीभूत मलभाग आहे त्याला आपण मूत्र असं म्हणतो. तर या मूत्राचं म्हणजे किट्ट भागातील द्रवांशाचं शरीराबाहेर टाकण्याचं काम म्हणजेच उत्सर्जनाचं काम हे मूत्रपिंडाचं आहे. चरकाचार्यांनी स्तोत्रविमान अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक भाव पदार्थांची निर्मिती, वहन, उत्सर्जन करण्यासाठी शरीरामध्ये स्त्रोतसे आहेत. तसंच चरकाचार्यांनी मूत्रवह स्त्रोतसाचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं मूत्रपिंड म्हणजे काय, तर मूत्र निर्मितीपासून मूत्र विसर्जन इथपर्यंतचे टप्पे येतात. तर मूत्र निर्मिती ही आपल्या संहितांनुसार कुठे होते? मूत्र निर्मितीसाठी जेव्हा आपण संहितेमध्ये रेफरन्स पाहायला जातो, प्रामुख्याने 2 रेफरन्स आपल्याला हे सापडतात. सुश्रुत निदान स्थानातला एक रेफरन्स आहे आणि शारंगधर संहिता पूर्व खंडातला एक रेफरन्स आहे. त्या दोन्ही मध्ये सुश्रुताचार्यांनी सांगितलंय पक्वाशय गतास्तत्र नाड्यो मूत्र वहास्तुया. यावरून हे स्पष्ट होतं की मूत्र निर्मितीचा पहिला टप्पा हा पक्वाशयात होतोय आणि ते जे मूत्र तयार होतंय ते सहस्त्र अशा छोट्या छोट्या मुखातून मूत्रस्य आमाशयांतरात एका आशयामध्ये वाहून आणलं जाते आणि हळूहळू मूत्राचं वहन हे बस्तीमध्ये केलं जातं आणि बस्तीमध्ये सर्व मूत्र आणलं जातं. शारंगधरांनीही मूत्र निर्मिती सांगताना हेच सांगितलंय की तत्किट्टं च मलं ज्ञेयं तिष्ठेत पक्वाशये च तत्. म्हणजे पक्वाशयाचा मूत्र निर्मितीमध्ये फार महत्वाचा संबंध आहे. नेक्स्ट. मूत्रवह स्त्रोतस हे मूत्राची निर्मिती, मूत्राचं वहन आणि मूत्राचं उत्सर्जन या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. सुश्रुताचार्य आणि चरकाचार्यांचे मूत्रवह स्त्रोतसाचे संदर्भ हे आपल्या पुढे आहेत. चरकाचार्यांच्या मते मूत्रवह स्त्रोतस हे बस्ती आणि मेढ्र हे मूल सांगितलेले आहेत आणि चरकाचार्यांनी बस्तिर्मूलम वंक्षणम च असा उल्लेख केला आहे. मूत्राच्या निष्क्रमणाच्या संदर्भाने आपल्याला अपानो अपानगः श्रोणी बस्ती मेढ्र उरुगोचरः शुक्रार्तव शक्रून मूत्र इथं मूत्र निष्क्रमणासाठी जर का आपण संदर्भ लावायला गेलो तर मूत्र निष्क्रमण हे मेढ्र या अवयवाद्वारे केलं जातं, मेढ्र या कर्मेंद्रियाद्वारे केलं जातं आणि हे प्रामुख्याने अपानाचं काम आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मूत्र निर्मिती आणि मूत्र विसर्जन हे सगळे टप्पे जर का आपण विचारात घेतले तर आपल्या समोर पक्वाशय, मूत्रवाहिनी नाड्या, बस्ती, वंक्षण, मेढ्र इथपर्यंतचे सगळे अवयव आपल्या समोर येतात. त्यामुळे या सर्वांना एकत्रितपणे मिळून मूत्रपिंड ही संज्ञा दिली गेली असावी. मूत्रपिंड म्हणजे कोणताही एक अवयव नसून या सर्वांचा समूह आहे असं मला वाटतं. रक्ताचा आणि मूत्रपिंडाचा संबंध आहे का? चरकाचार्यांनी रक्तवृद्धीच्या लक्षणामध्ये रक्तत्वक नेत्रमूत्रता म्हणजे रक्ताची वृद्धी झाली तर मूत्राचा आणि नेत्र आणि त्वचेचा रंग बदलतोय, रक्तवर्ण प्राप्त होतोय असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट. व्यवहारामध्ये सुद्धा याला अनुसरून आपल्याला अनेक संदर्भ दिसतात. जसं की उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर आपण बराच काळ जर का उन्हात गेलो तर आपल्याला मूत्र प्रवृत्ती ही पीतवर्णाची होत असलेली दिसून येते. कामले पश्चात दिसणारं मूत्र वैवर्णे आपल्या सर्वांना माहित आहेच. तसंच ज्वर पश्चातही दोष परत्वे मूत्राच्या वर्णामध्ये
विविधता दिसून येते. रक्तपित्ताच्या प्रकोपावस्थेतही मूत्रवैवर्ण्य आढळून येतं. गोवर पश्चात होणारे मूत्रवैवर्ण्य हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आणि या सर्व अवयवांचा आजारांचा परिणाम मूत्रपिंडावर होतोय. विविध औषधही सेवन केल्यानंतर मूत्राचा गंध आणि वर्ण बदलतो, हेही आपल्या लक्षात येतं. नेक्स्ट. तर हा रक्त आणि मूत्रपिंड संबंध. तसंच वृक्क हा या संदर्भातील एक महत्वाचा अवयव आहे. आता वृक्क म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं, पण या मेदाचा आणि वृक्काचा काय संबंध आहे? मगाशी वैद्य निषाद यांनी सांगितल्याप्रमाणे वृक्काचा उल्लेख हा मेदोवह स्त्रोतसाच्या संदर्भामध्ये आलेला आहे. मेदोवहानां स्त्रोतसां वृक्कोमूलं वपावहनं च. आणि या वृक्काला मेद धातूचं मूळ असल्यामुळं काही वैशिष्ट्य प्राप्त झालेली आहेत. त्याच्यामध्ये मेदाचा स्नेह आणि स्वेद आणि दृढत्व हे गुण वृक्कामध्ये आलेले दिसून येतात. वृक्क हे मेदाच्या उपस्थितीमुळे स्निग्ध असतात. स्वेद हा मेदाचा गुणधर्म असल्यामुळं वृक्क हे ओलसर असतात. असे काही वैशिष्ट्य वृक्काला प्राप्त झालेली आहेत. नेक्स्ट. मूत्रपिंड जेव्हा विकृत होतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय काय लक्षणं दिसतात किंवा मूत्रपिंड विकृत होण्यामागची कारणं काय आहेत, यामध्ये संहितांमध्ये पुढील प्रमाणे संदर्भ आपल्याला सापडतात की याच्यामध्ये मूत्रितोदक भक्ष्य स्त्री सेवनात मूत्र निग्रहात मूत्रवाहिनी दुष्यंती क्षीणस्य अभिक्षतस्य च. म्हणजे क्षत झाल्यामुळे आणि क्षीणामुळे अशी मूत्रपिंडाची म्हणजेच मूत्रवह स्त्रोतसाचे हे दुष्टी हेतू आहेत. सुश्रुताचार्यांनी सुद्धा मूत्रवह स्त्रोतसाच्या वेधन म्हणजे जर का काही तिथं जर का काही हे झालं, जखम झाली किंवा मार लागला मूत्रवह स्त्रोतसाला, तर अनद्ध बस्तिता मूत्रविरोधा स्तप्त मेढताच अशी लक्षणं सांगितलेली आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट. आपण जर का दातार वैद्यांची जर का पुस्तके पाहिली तर त्याच्यामध्ये मूत्रपिंड विकृतीची लक्षणे म्हणून काही लक्षणं सांगितलेली आहेत. या लक्षणांवर वैद्य मल्हार जोशी पुढे सविस्तर विवेचन करणार आहेतच, त्यामुळे याच्यामध्ये मी खोलात जास्त आता जात नाही. नेक्स्ट स्लाइड घे. नेक्स्ट. नेक्स्ट. रुग्णपत्रक पण नंतर सांगूया. मूत्रपिंड. ओके मानसी. ओके ओके सर. ओके. या पुढील सूत्र मी वैद्य मिनल यांच्याकडे देते. थँक्यू वैद्य मानसी. खूप सुंदर तुम्ही सगळे सांगितले आहे. माझी सर्वांना एक विनंती आहे की जर काही तुमचे प्रश्नोत्तर असतील तर ते आजच्या विषयाशी निगडीतच असावेत आणि ते सर्वात शेवटी 10-15 मिनिटं आधी सर सर्व शंकांची निरसन करते. फक्त आजच्या विषयासंदर्भातच असावे जेणेकरून आपल्याला आपला विषय अजून व्यवस्थित कळेल. आता मी पुढील मूत्रपिंडाचा विचार हा आपल्याला वैद्य मल्हार जोशी सर मार्गदर्शन करणार आहेत. तर सरांकडे सूत्र देते. नमस्कार. ऐकू येतोय आवाज? हो सर. हा ठीक आहे. नेक्स्ट साइड प्लीज. आता एक मुद्दाम असं चित्र आपल्या पुढे ठेवलेलं आहे. दातारशास्त्रींनी आम्हाला जे काही शिकवलं त्यामध्ये उदर परीक्षण हा मोठा एक विषय की जो पंचभौतिक आवाज- चिकित्सेचा. जोशी सर, हा ठीक आहे. आवाज थोडासा अजून मागून येतोय. शास्त्रींनी येतो आता आवाज ऐकू? हो सर. हा ठीक आहे. हा. दातार शास्त्रीने जे काही पंचभौतिक पद्धतीचा विषय सगळा आम्हाला शिकवला. एक मिनिट. हा. जो काही आम्हाला विषय शिकवला किंवा पंचभौतिक चिकित्सेचा मूल आधार जर आपण विचारात घ्यायचा ठरवलं तर एक उदर परीक्षण हा एक मोठा विषय त्याच्यातला आहे. ऐकू येते ना आता व्यवस्थित? हो सर. ऐकू येते ना? हा ठीक आहे. हो ऐकू येत आहे. हा. एक चित्राद्वारे मी उदर परीक्षण आम्ही नेहमी कशा पद्धतीने करतो त्याचा एक पद्धत समोर आपल्या चित्राद्वारे मांडतोय.
अर्थात हे सगळे विषय फार काही वेगळा आहे असं नाही. यकृताचं ठिकाण आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्लीहा ठिकाण माहिती आहे. फक्त विषय येतो तो मूत्रपिंडासंदर्भात. खरं तर आता आपण मूत्रपिंडासंदर्भात ग्रंथांना, आपल्या पूर्वीच्या आचार्यांना नेमकं काय अपेक्षित आहे याचाही अंदाज घेतला. प्रत्यक्ष रचनादृष्ट्या इथं मूत्रपिंड आपल्याला लागत नाहीत याचा सर्वांना अंदाज आहे. त्यामुळं मूत्रपिंड म्हणजे किडनी अशी संकल्पना जोडणं हे चुकीचं ठरेल. ठीक आहे. मूत्रपिंड म्हणजे फक्त बस्ती अशी संकल्पना जोडायची झाली तरी सुद्धा ती ब्लॅडर या शब्दाखातर तर ती चुकीची ठरणार आहे. त्यामुळे मूत्रपिंड म्हणजे नेमकं काय आहे यासाठी आतापर्यंत आपण जे काही संदर्भ ऐकले त्या संदर्भानुसार जर आपण विचार करायचा झाला तर अगदी पक्वाशयापासूनचा सगळा विषय आपल्याला मूत्रपिंडाशी जोडता येतो. या संदर्भातले श्लोक आपण सगळे ऐकून झाले. आता परत त्याच गोष्टी मी रिपीट नाही करत. फक्त मूत्रपिंड म्हणजे विकृती ठिकाण शोधायची एक जागा. मग त्यामध्ये दक्षिण मूत्रपिंड कुठं तपासलं जातं त्याचा एक गोल दाखवलाय, वाम मूत्रपिंड कुठं तपासलं जातं त्याचा एक गोल दाखवलाय, आणि स्त्री शरीरात गर्भाशयाची विकृती असेल तर ती कुठं शोधायची त्याची जागा इथं मुद्दाम मी दाखवलेली आहे. मूत्रपिंडाचा पक्वाशयापासूनचा सुरुवात जर आपण विचारात घेतला, शिवाय अग्निमांद्यापासून सुद्धा विकृतीचे पडसाद या सगळ्या परिसरावर आपल्याला दिसून येऊ शकतात. दातारशास्त्रींनी याची जी काही मूत्रपिंड विकृतीची लक्षणं शोधायचा प्रयत्न जो केला आणि त्याच्यानंतर ती आपल्या पुढे मांडली, आणि आपण आता शिरशूलासारखं लक्षण घेऊन रुग्ण आला तरी ती मूत्रपिंडाची विकृती आहे असं हमखासपणे ठरवू शकतो. याचाच अर्थ आपल्या अग्निमांद्यापासून सुरुवात होणाऱ्या सर्व व्याधींच्या बाबतीत या दोन ठिकाणी जर आपल्याला पीडनासत्व सापडलं तर ती विकृती आपण मूत्रपिंडाची विकृती म्हणून गृहीत करायला हरकत नाही. रचनादृष्ट्या नाही, फक्त कार्यदृष्ट्या ही विकृती आपण लक्षात घ्यावी. नेक्स्ट स्लाइड. याचा आपल्याला आणि एक पद्धतीनं थोडासा विचार करता येईल. तेच गणित मी आता इथं परत छोटा आकारात घेतलंय. हा सगळा परिसर जर आपण बघितला तर हा अपान वायूचा परिसर येतोय. थोडक्यात शरीरातून मोठ्या प्रमाणात दोषांचं बहिर्गमन करणारा जो काही शरीरातला भाग आहे, अजून अनेक भागातून आपण दोषांचं निराकरण होताना बघतो. अगदी डोळ्यांपासून सुद्धा काही दोष शरीरातून बाहेर जातात, त्वचेतून जातात, मुखातून जातात, नासाभाग आहे. पण मोठ्या प्रमाणात शरीरातून दोष बाहेर घालवायचं जे काही क्षेत्र आपल्याला दिलेलं आहे त्या क्षेत्रावर प्राधान्यानं ज्याचं प्राबल्य असतं तो वायू म्हणजे अपान वायू. आपल्याला बाकीच्या पाची वायूंपैकी अपान वायूचं ते कार्यक्षेत्र आहे. त्याच्यानुसार मग त्याची जी सगळी कार्य सांगितलेली आहेत त्या सगळ्या कार्यांच्या वेळोवेळी योग्य प्रकारे बहिर्गमनानंतर आपली प्रकृती ही स्थिर राहणं याचा फार मोठा भाग राहतो. जर या अपान वायूचं प्रत्यक्ष जे कार्य आहे त्या कार्याचा विपर्यास झाला, अपान ऊर्ध्वग झाला तर शरीरामध्ये फार मोठ्या बदलांना आपल्याला सामोरं जावं लागतं. शरीरात एका अपान वायूचं विमार्गगमन झालं तर सर्व शरीरात कोठेही कोणतेही व्याधी निर्माण होण्या इतपत या अपान वायूला आपल्याला महत्व द्यावं लागतं. नेक्स्ट स्लाइड. त्याच्यातलाच एक थोडासा वाग्भटातला एक श्लोक मुद्दाम इथे घेतलाय. हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे. थोडस त्याचं वर्णन करू. पुढची स्लाइड. अधोवातस्य रोधेन. महत्वाच्या 2-3 गोष्टी मी हायलाइट केलेल्या आहेत. सर्व शरीरातून फक्त मलमूत्राचा एवढाच जरी उल्लेख वाताचा
या वात मलमूत्रांचा मार्ग खुंटणं असा मुद्दाम इथं वर्णन केलेलं आहे. याचा विचार आपण जर केला तर अधोवाताचा फक्त इथं विचार नाहीये, सार्वदेहिक वाताचा, मूत्राचा, मल, सार्वदेहिक मल या सगळ्यांचा विचार आपण या अधोवातू वायूच्या रोधानं किंवा खालून जाणारा वायू चटवल्यानं सार्वदेहिक विकृती कशी निर्माण होऊ शकते याचा आधारच हा आपल्याला या श्लोकाद्वारे मिळतो. त्याच्यातलं मुद्दाम मी मगाशी जे सांगितलं की अग्निमांद्याचा उल्लेख अधोवाताच्या रोधाच्या श्लोकात सुद्धा आपल्याला सापडतो. हृदरोगाला मी हायलाइट केलंय कारण बऱ्यापैकी हा मृत्यूकारक, म्हणजे नुसता वायूचा रोध करणं हे आपल्याला मृत्यूकारक साबित होऊ शकतं आपल्यासाठी. त्यामुळं अपान वायूच्या या सगळ्या कार्यात आपण ढवळाढवळ जर रचनादृष्ट्या कार्यदृष्ट्या जर केली तर मृत्यूपर्यंत आपण परिणाम त्याचे बघू शकतो. एवढा उल्लेख आणि या सगळ्या गोष्टीचे परिणाम आपण जिथून शोधतो त्या भागाला मूत्रपिंडाची विकृती असं संबोधलं गेलेलं आहे. दातार वैद्यांनी हे नुसतं मूत्रपिंडाची विकृती असं सांगितलं ठीक आहे, पण त्याच्या मागे एवढी सगळी कारण मीमांसा, एवढे सगळे ग्रंथाधार, या सगळ्याचा विचार निश्चितपणे आपल्याला करावा लागणार आहे. नुसतं मूत्रपिंड विकृती असं म्हणण्यापेक्षा एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण करत राहिलो तर मग आपल्याला मूत्रपिंड विकृती म्हणजे काय हे निश्चित समजू शकेल. आपण मूत्रपिंडाचा विषय आज घेतोय, त्याच्यातलं अग्निमांद्य हा जो विषय दिला आपल्याला सर्वांना हे 2-3 श्लोक समोर दिसत असतील. सर्व शरीरात बाह्याघात सोडता मी स्पष्ट म्हणतोय, शरीरात निर्माण होणारे व्याधी प्रायः अग्निमांद्यजन्य संप्राप्तीनं घडत असतात. अर्थात मी म्हणत नाहीये, याला ग्रंथाधारच दिलेला आहे, तो मी आपल्या समोर मांडलेला आहे. याच्यात पुढचा जो विषय आहे, मी मुद्दाम घेतलेला श्लोक हा असा आहे की बस्तव या सर्व व्याधींमध्ये बस्तव चैव भवंतीही, हे सर्व व्याधी प्रायः दोषांची निर्मिती संचिती ही बस्तीद्वारे किंवा बस्तीच्या ठिकाणी करतात. याचा अर्थ एका ब्लॅडर मध्ये करतात असाही न घेता, जसा मूत्रपिंडाबाबत आपण विचार केला, जसा मूत्रपिंडाबाबत सार्वदेहिक विचार करतोय त्याच पद्धतीनं बस्तव याचा अर्थ बहिर्गमन करणाऱ्या ज्या काही महत्वाच्या 2 मोठ्या रचना, एक मूत्रवाह स्रोतस, मलवाह स्रोतस, यांच्याच साहचर्यानं दिसणारा अवयव म्हणूया किंवा ते ठिकाण म्हणूया, अर्थात नाभी अधो अपान कक्षा, हा सगळा मूत्रपिंडामध्ये अध्यारूत असलेला भाग आपण विचारात घेणं गरजेचं आहे. आता प्रत्यक्ष मूत्राचं कार्य जर आपण बघायचं ठरलं तर त्याच्यात क्लेद हा एक महत्वाचा विषय आहे. त्या क्लेदाचं वहन मूत्रामार्गे होतं असं सांगितलेलं आहे. पण हा क्लेद म्हणजे सुद्धा नेमकं काय आहे तर शरीर, नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट. हा, आयुर्वेदीय शब्दकोशामध्ये या क्लेदाचा अर्थ जर आपण बघितला तर शरीरातलं जल, आहार परिणामकर भाव आणि त्याच्यातला एक विशेष भाव, कार्याचा जर विचार केला तर अन्य शैथिल्य आपादनम तस्य कर्म. हा क्लेद जो आहे तो शरीराचा चांगला भाग आहे. शरीरात जलाचं जे काही नियंत्रण असेल ते या क्लेदावाटे केलं जातं. अन्नरसाच्या पचनामध्ये याचा विशेष भावानं उपयोग होत असतो. अन्न आपण जे काही घन आहार आपण घेत असतो त्याला शिथिलता निर्माण करायचं काम या क्लेदामुळे होत असतं.
अगदी साधं मराठीत जरी बोलायचं झालं तर शरीरातील पाणी इतपत ह्या क्लेदाला संबोधलेलं आहे. एक 2 स्लाइड मागे जायला पाहिजे. आणि एक. बस 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 बस. इथं मूत्रस्य क्लेद वहनम मी लिहिल्यावर आप आणि साहचर्य पृथ्वी असे वाक्य लिहिलेलं आहे. आप आता चला पुढच्या स्लाइडला जाऊया. आप म्हणजे जल हा बस थांब. जल हा विषय पृथ्वीच्या साहचर्यामुळं किंवा म्हणजे जसं पृथ्वी आप तेज वायू आकाश यांची आपण उत्पत्ती स्थिती लय बघताना पृथ्वीशिवाय जल वगैरे हे जे सगळं आता ते विषयांतर होईल ते सांगण्यात. त्यामुळे पृथ्वीचं आणि जलाचं साहचर्य असतं एवढा विषय आता घेऊ आपण. पृथ्वीचे गुणदोष जर जलाला लागले तर त्या गुणदोषांमुळं शरीरातला क्लेद विकृत होणार आहे. क्लेद शरीरातून बाहेर जाताना मूत्रव स्रोतस आत्ता जे आपण म्हणतोय किंवा मूत्रपिंडाला विकृती निर्माण करणार आहे. त्यामुळं मूत्राची शोधन करणं किंवा या मूत्रपिंडाची जी विकृती झालेली आहे त्याचं शोधन करणं हा विषय मूत्रपिंड चिकित्सेतला एक महत्वाचा भाग राहतो. हा क्लेदाचा जर आपण पुढचा जर विषय विचारात घेतला तर हा आपला जो दुसरा एक मल स्वेद हा मल सांगितलेला आहे आणि त्या स्वेदाचं महत्वाचं काम किंवा श्रेष्ठ काम असं आहे त्या संपूर्ण क्लेद शरीरात जो असतो त्याचं धारण करणं हे सर्वात स्वेदाचं महत्वाचं काम आहे. आणि मग जर त्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीचं साहचर्य लाभलं पृथ्वीचे गुणदोष जर काही त्या महाभूतात किंवा क्लेदात मिसळले गेले तर मग स्वेद दुर्गंधी सारखं लक्षण निर्माण होणं साहजिकरित्या आपल्याला दिसून येतं. मग त्याची चिकित्सा हा विषय खरं तर वेगळा आहे. पण यासाठी एक वाक्य फक्त मी इथं लिहून ठेवलं की त्याच्यात मूत्र विशोधन करणं. मला आता इथं महत्वाचा विषय सांगायचा असा आहे की स्वेद हा विषय सार्वदेहिक आहे. त्याच्यातल्या दोषांचं जर विकृत झाले असतील ते दोष तर त्या विकृत दोषांचं जर आपल्याला ते नाहीसे करायचे असतील तरी सुद्धा आपल्याला मूत्र विशोधन करता येतं. मूत्राचं विशोधन झाल्यामुळं सार्वदेहिक व्याधी सुद्धा निर्माण झालेले व्याधी बरे होण्यासाठी आपण या मूत्रपिंडाचा विचार करू शकतो. आजचं आपलं जे काही पुढचंही बोलणं असेल ते फक्त मूत्रपिंड या विषया संदर्भातच राहणार आहे. फार आपण इकडे तिकडचे विषय जरा टाळायचा प्रयत्न आपण याच्यात करणार आहोत. नेक्स्ट स्लाइड. आता मगाशी जी वैद्य मानसी काही लक्षणं सांगणार होती आपल्याला त्या लक्षणांचा थोडासा किंवा हीच लक्षणं मूत्रपिंडाशी कशी जोडली गेली. नाडी परीक्षणानुसार आपल्याला जसं आपण अनेक गोष्टी सांगू शकतो त्याच पद्धतीनं यकृताच्या बाबत आपण बोलून झाले, प्लीहेबाबत बोलून झाले. आता मूत्रपिंडाबाबत सुद्धा 30-32 लक्षणं आपल्याला दातारशास्त्रीने हे जर लक्षण असेल तर ती मूत्रपिंडाची विकृती आहे हे ठामपणे गृहीत धरा असं जे काही सांगितलंय त्याचा थोडासा आपल्या विचारानुसार एकमेकांचा संबंध आपल्याला कसा जोडता येतो याचा विचार फक्त आपण आता करूया. एखादा मुका पेशंट की ज्याला स्वतःची कोणतीही मुका आणि बहिरा अशा दोन्ही पद्धतीचा रुग्ण जर आपल्या पुढे आला आणि त्याला त्याची कोणतीही लक्षणं सांगता येत नाही अशी जर अवस्था असेल आणि त्यानं फक्त हातानं पोटाकडे बोट दाखवणं, डोक्याकडे बोट दाखवणं असे जर समजा कृती सुरू केल्या तर ती लक्षणं आपण कशी शोधायची याचा प्रयत्न आता आपण चर्चेद्वारे करायचा प्रयत्न आपण आता करूया. रुग्णाचं उदर परीक्षण करताना जर आपल्याला नाभी अधो अस्मांतात पीडनासत्व, स्पर्शासत्व, परिसर काठिण्य किंवा ज्याला व्यवस्थित आपल्या आजाराचं वर्णन करता येते अशा एखाद्या व्यक्तीनं
नाभी अधो प्रदेशात उदरशूल असं जर आपल्याला लक्षण सांगितलं तर प्रायः ही मूत्रपिंडाची विकृती आहे असं आपल्याला याच्यात गृहीत धरायला हरकत नाही. नेक्स्ट. आता काही लक्षणं आणि त्यांची थोडीशी चर्चा आपण आता करूया. उरुशूल, मांड्या दुखणं असा विषय हे मूत्रपिंडाच्या विकृतीचं लक्षण किंवा आता ह्याच्या पुढे जी काही सगळी लक्षणं मी मांडलेली आहेत, दातार शास्त्रींनी मांडलेली आहेत, ती फक्त मी इथं लिहिलेली आहे. त्या लक्षणांचा उहापोह फक्त आपण करायचा प्रयत्न करूया. उरुशूल आणि पिंडिकोद्वेष्टन या दोन गोष्टी आपण एकत्र घेऊ शकतो. या दोन्ही गोष्टींचा एकत्र विचार आपल्याला आपण करू शकतो. प्रायः हा नाभी अधो परिसर आहे. शरीर रचना दृष्ट्या नाभी अधो परिसर आहे. ज्या अर्थी नाभी अधो परिसरात शूलासारखं लक्षण निर्माण झालेलं आहे, पिंडिकोद्वेष्टन, पिंढऱ्यांमध्ये गोळे येणं, हे जे लक्षण निर्माण झालेलं आहे, या लक्षणाचे कारण मीमांसा जर आपल्याला शोधायची झाली तर हे लक्षण मूत्रपिंडाचं आहेच हे निश्चित, पण हे मूत्रपिंडाचंच आहे असं जेव्हा आपण म्हणू त्यावेळेला अपान वायूच्या कक्षेतलं कार्य आहे, अपान वायूच्या खालच्या प्रदेशातलं कार्य आहे. प्रायः अपान विकृती होणार. अपान विकृती आपण ज्या पद्धतीने समजून घ्यायची तो परिसर म्हणजे किंवा त्याचं वर्णन आपण मूत्रपिंड विकृती या पद्धतीनं निश्चित करू शकतो. सायं ज्वर हे पुढचं लक्षण आपण इथं मांडलेलं आहे. ज्वरोष्मा, संध्याकाळी ताप येणं आणि त्याची उष्णता, हा जो विषय आहे, अर्थात ज्वर हे प्रकरण आपण मोठ्या किंवा 1 किंवा 2 किंवा 3 लेक्चर मध्ये आपण मांडायचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्यातल्या त्यात सायं ज्वर येणं हे गणित मूत्रपिंडाशी जोडलं जातं. दातारशास्त्रींनी यासाठी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग प्लीहेचा संदर्भ त्याच्यात येईल, थोडासा यकृताचाही संदर्भ त्यामध्ये घ्यावा लागतो. पण ज्वर येतोय आणि तो प्रायः संध्याकाळी येतोय असं जर रुग्णाने आपल्याला सांगितलं तर ती विकृती तर आवाज येत नाहीये. इतर परीक्षणात समजा नाभी अधो प्रदेशात. तर आवाज कट होतोय मध्ये. सर, जोशी सर. सर, तुमचा आवाज येत नाहीये. कॉल करून सांगाल. हॅलो. 1-2 मिनिटं थांबूया सगळ्यांनी, बघूया सरांचं. विलोक सर आहेत का? सर तुमचा माईक म्यूट होता. हा झाला. कुठपर्यंत? सायं ज्वर. हा ठीक आहे. सायं ज्वराबाबत मी मगाशी सांगितलं, फक्त तुम्हाला ऐकू आलं नसेल. ज्वर हे प्रकरण आपण एक स्वतंत्र विस्तृत प्रकरण या बाबतीत घेणार आहोत. 2-3 लेक्चर्स आपली जवळजवळ फक्त ज्वरावर होणार आहेत. मूत्रपिंडाची विकृती परीक्षणामध्ये सापडली नाही किंवा नाभी अधो प्रदेशात आपल्याला कुठेही पीडनासत्व जाणवलं नाही आणि रुग्णानं आपल्याला सायं ज्वर हे लक्षण सांगितलं असेल तर जसं यकृत प्लीहेचा आपण विचार करू तसंच यामध्ये प्रायः मूत्रपिंड विकृती आहे किंवा नाभी अधो प्रदेशातील विकृती आहे. योग्य पद्धतीनं मलमूत्राचे शोधन करणं, अपान वायूची गती नियंत्रित करणं,
असा सगळा विचार आपल्याला सायम ज्वर या लक्षणामध्ये जरी उदर परीक्षणात तिथं वेदना जाणवली नसली तरी करणं गरजेचं असतं. त्याचं विस्तृत वर्णन आपण ज्वर चिकित्सा किंवा ज्वर या प्रकरणामध्ये आपण घेऊया. वगत पित्ताबाबत किंवा पिटिकेबाबत मगाशी जो क्लेदाचं वर्णन मी केलं, ऐकू येतंय ना? ऐकू येतंय ना? हो येत आहे सर. हो सर, येतंय. मगाशी क्लेदाचं जे वर्णन केलं, त्वचेतून स्वेदा वाटे तो बाहेर टाकला जातो, अशा त्या क्लेदाची विकृती वात पित्त कफ कोणत्याही पद्धतीनं साहचर्यानं जरी झालेली असेल किंवा पृथ्वी आप तेज वायू आकाश या पद्धतीने जरी झालेली असेल तरी त्याची व्यक्ती होणारे ही त्वचेवाटे होईल. अशा मग त्वचेतलं पित्त म्हणलंय मी, पण तिन्ही दोष म्हणा किंवा त्यामुळे निर्माण होणाऱ्या पिटिका यामध्ये सुद्धा स्वेदाचं अर्थात क्लेदाचं शोधन अर्थातच मूत्राचं शोधन, कारण याचं साहचर्य आपण मगाशी बघितलंय. याचाच अर्थ मूत्रपिंड विकृतीजन्य हे सुद्धा लक्षण आहे असं आपण निश्चित घेऊ शकतो. अम्लपित्त आणि मलावरोध अशी दोन गोष्टींचं वर्णन आपण एकत्र करायचा प्रयत्न करूया. पित्तावर प्राधान्यानं आपण जेव्हा सर्वांनी त्रिदोष पद्धतीने शिक्षण घेतलं त्यावेळेला पित्तावर प्रायः विरेचन ही चिकित्सा आपण शिकलेलो आहोत. विरेचन ही चिकित्साच आपल्याला असं सुचवती की शरीरात झालेलं विकृत पित्त मला वाटे बाहेर काढावं. शरीरात झालेलं विकृत पित्त, निर्माण झालेलं विकृत पित्त, कारण प्राकृत पित्त तर शरीराला गरजेचं आहे, मग असं निर्माण झालेलं विकृत पित्त मला वाटे बाहेर काढावं. याच्यात थोडस आपण मागे जाऊ. जर मलावष्टंभ निर्माण झाला असेल किंवा मलाचं बहिर्गमन योग्य पद्धतीनं रोज होणं जे गरजेचं आहे तसं होत नसेल, अर्थातच अपान वायूचं का एक एक गोष्ट मी मागे जातोय आणि मग ती मूत्रपिंडाची विकृती हे कसं असं सांगायचा प्रयत्न मी आपल्याला करतोय. त्या दृष्टीनं मलावरोधजन्य संप्राप्ती जर इथं असेल, अनेक कारणाने अम्लपित्त होणार आहे. आता आपण प्रायः बघतोय शरीरांतर्गत दोषांमुळे निर्माण होणाऱ्या विकृती, त्यातलं एक अम्लपित्ताबाबत मलावरोधजन्य संप्राप्ती ही जी प्रवृत्ती आपण इथं बघतोय त्याचा विचार करून हे मूत्रपिंडाचं लक्षण कसं आहे त्याचं वर्णन करायचा मी आता प्रयत्न केला. आधी मलावरोध, मलाचा अवरोध झाल्यानं अपान विकृती, अपान वायू विकृतीनं त्या परिसरात पीडनासत्व, अर्थातच हा मूत्रपिंडाचा विषय हे आपल्या लक्षात येतं. प्रश्न परीक्षेत किंवा अन्यत्र आपल्याला यकृताचा प्लेहेचाही आधार घेता येणार आहे. त्या पद्धतीनं आधार घेऊन औषधी चिकित्सा काय करायची, कितपत करायची, या सगळ्या गोष्टीचा विचार जो तो आपण करू शकतो. पण यामध्ये सुद्धा अपान वायूचं कार्यक्षेत्र सुधारणं, दुसऱ्या अर्थानं मूत्रपिंडाची चिकित्सा करणं हे याच्यातलं विसरून आपल्याला चालणार नाही. वृषणशूल हा एक मूत्रवा स्रोतसाचाच भाग आहे, त्यामुळं याबाबत फार वर्णन करायला पाहिजे असं नाहीये. नेक्स्ट, मलावरोधाबाबत बोलून झालं. आता शिरोगौरव आणि पुढं एक शिरशूल असंही लक्षण येणार आहे. इथं सुद्धा आता अम्लपित्ताबाबत मी जे बोललो त्याच पद्धतीनं इथं सुद्धा विकृतीचा प्रारंभ कुठून झालेला आहे. इथं आपल्याला व्यवच्छेदात्मक अनेक कारण, लक्षणं तर सापडतीलच, अनेक कारण सुद्धा सापडतील. उन्हात जाऊन आलं तरी आमचं डोकं दुखतं, डोकं जड होतं, इतकं साधं लक्षण सांगणारे सुद्धा अनेक पेशंट आपण बघतो. रचनादृष्ट्या विकृती होऊन डोकं जड होते बाबा असं असेल तर तो भाग वेगळा राहील, त्याचं निदान वेगळं राहील, चिकित्सा वेगळी राहील. अन्य काही जागरण झालंय आणि माझं आज डोकं गच्च झालंय, सकाळी उठताना एकदम नको वाटतंय, अशा पद्धतीनं बाकीची जी शरीरांतर्गत कारण
आणि त्यानं शरीरातले जे ऊर्ध्वगामी दोष आहेत ते जर शिरस्तानी साठले आणि त्यानं जर जडत्व आलं, अर्थातच हे ऊर्ध्वगामी झालेले दोष मलमूत्रावाटे शोधन करायसाठी किंवा शोधन करावे लागतात. हे शोधन करताना याचं निदान आपण उदर परीक्षणामध्ये काय लावू किंवा काय लागेल तर नाभी अधो प्रदेशात थोडस पीडनासत्व जाणवेल. अर्थात हे जाणवतही. गेले आता 30 वर्ष आम्ही अनुभव घेतोही आहोत. लोक येतात, फार डोकं दुखतंय, डॉक्टर लोकांनी मायग्रेन सांगितलेलं आहे, अमुक सांगितलेलं आहे, तमुक सांगितलेलं आहे. फक्त मूत्रपिंडाची चिकित्सा, साधं गोक्षुरादी गुगुळासारखं औषध, साधं म्हणणं चुकीचं आहे, गोक्षुरादी गुगुळासारखं एखादं औषध, साधारण एखादं एक आठवडाभर दिलं. काही काही रुग्णांमध्ये तर फक्त धन्याचं पाणी देऊन हे शिरोगौरव लक्षण कमी झालेले रुग्ण अनेक बघायला मिळतात. काही वेळेला त्याच्याबरोबर व्याधी प्रत्यनिक म्हणून काही औषधही देता येतात, नाही असं नाही. पण जर नाभी अधो पीडनासत्व आणि शिरोगौरव असं एकत्रित आपल्या लक्षात आलं तर मात्र आपण प्रायः मूत्रपिंडाची चिकित्सा हा विषय इथं करावा. चांगले रुग्ण याच्यात बरे होऊन जातात. मलावरोधाबाबत आपलं बोलून झाले. भ्रम आणि पुढे येणारा एक व्याधी तिमिर, अशा दोन गोष्टींबाबत आता विचार करू. एक तर प्राय आहे ऊर्ध्व चतुर्गत व्याधींमधला एक व्याधी, चक्कर येणं, गरगरणं, डोळ्यापुढं अंधारी येणं, ही रुग्णांनी सांगितलेली लक्षणं आहेत. आपण त्याला भ्रम म्हणलेलं आहे. आता मी जे सांगतो ते तंतोतंत भ्रम व्याधी असा विषय आपण आता करायचा नाहीये. याच्यात मूत्रपिंड विकृती कशी जोडायची हा विचार आपण घेऊया. त्याची मग कारण मीमांसा काय घडलेली असेल की शरीरात साठलेले आणि ऊर्ध्व भागात जाऊन दोष निर्माण, त्यांनी व्याधी निर्मिती कशी केलेली आहे याचा इथून आपण सुरुवात करताना परत अग्निमांद्यजन्य संप्राप्ती घडली आहे का. अग्निमांद्यजन्य संप्राप्ती घडलेली असेल तर जसं आपण विचार केला यकृताचा, तसाच दोषांचं बहिर्गमन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मूत्रपिंडाचा विचार सुद्धा याच्यात करावा लागतो. आज जरी उदर परीक्षणात आपल्याला मूत्रपिंडाच्या ठिकाणी वेदना जाणवली नसली तरी एक 8 दिवसाचं प्राथमिक औषध, त्याची चर्चा आपण नंतर करणार आहोत. 8 दिवसाचं प्राथमिक औषध दिल्यानंतर काही वेळेला नाभी अधो पीडनासत्व दिसू लागतं. असाही विषय आपल्याला या काही ऊर्ध्व चतुर्गत व्याधींमध्ये आढळून येतो. त्यामुळे त्याचा वापर करणं आणि हे मूत्रपिंडाचं लक्षण गृहीत धरून त्याची चिकित्सा सुरू करणं, म्हणजे माक्षिक भस्म द्याल, प्रवाळ भस्म द्याल वगैरे हा भाग वेगळा. पण आधी या भ्रमाचं कारण शरीरात काय घडले ते शोधणं, ते शोधण्यात जर नाभी अधो आपल्याला पीडनासत्व सापडलेलं असेल तर त्याचं निराकरण आधी करणं हे मात्र गरजेचं असतं. तसाच हा पुढचा श्रमोत्तर श्वास, मुद्दाम मी शब्द लिहिलाय श्रमोत्तर श्वास, मग मध्ये संधिशूल आणि नंतर कास, असे दोन व्याधींचा एकत्र विचार करायचा प्रयत्न करू. शारीरिक दौर्बल्यामुळं, श्रम झाल्यामुळं लागणारा श्वास, थोडक्यात दम लागणं, जिना चढून बराबरा वर आलं असा जो दम लागणं आपण विषय म्हणतो, त्या श्वासाबाबत प्रायः फक्त शरीरातील दोषांचं बहिर्गमन चांगलं नाहीये एवढा विचार केला तरी आपल्याला पुरेसा ठरू शकतो. आपण हे लक्षण मूत्रपिंडाशी, यकृताशी जोडू शकतो. मलांचं बहिर्गमन व्यवस्थित सुरू झालं की श्रमोत्तर श्वास फार लवकर कमी होत जातोय. त्याच्यासाठी हृदयाची चिकित्सा करा, फुफ्फुसांची चिकित्सा करा, श्वासा व्याधीची औषधं वापरा, असं न करता काही फक्त मूत्रपिंडाची चिकित्सा करणारी औषधं जर आपण वापरली तर त्याचा फायदा या श्रमोत्तर श्वास कासामध्ये सुद्धा आपल्याला झालेला चांगला दिसून येतो. संधिशूल हे तर काय वातप्रधान गणित आहे सगळं. अग्निमांद्यजन्य संप्राप्तीलाच
संप्राप्तीमुळेच घडणारं पुढचं हे गणित आहे. दोष संचिती किंवा दोषांचा ऱ्हास, अमवात, संधिवात असे साधे फार आपण आता खोलात जात नाहीये त्या गोष्टींच्या. एक रुक्षणानं आणि एक अतिपूर्णानं अशा पद्धतीने जे शरीरात वात व्याधी निर्माण होतात, त्यातले जे संधिशूलाची गणित असतात, त्या संदर्भात विकृती आपल्याला सापडती की ह्या शरीरातील दोषांचं योग्य बहिर्गमन न होणं किंवा अग्निमांद्यजन्य संप्राप्तीचा विचार करता शरीराचं पोषण चांगल्या आहार रसानं न होणं, त्याचा परिणाम आपल्याला सांध्यांमधील जे काही आवश्यक स्निग्धता, क्लेदता सगळ्या विषय कमी होण्याकडं किंवा त्यांचं अतिपूर्ण होण्याकडं दिसून येऊ शकते. त्यांचा परिहार करणं यानं अनेक आपले योगराज, महायोगराज वगैरे असले मोठे व्याधी म्हणजे संधिवातातले किंवा अमवातातले बाकीचे जे गुळगुळ वगैरे कल्प दिलेले आहेत, त्यांचा वापर न करता सुद्धा आपण या संधिशूलामध्ये चांगले अनुभव घेऊ शकतो. याचं वर्णन आपण आता बघितलं. नेक्स्ट स्लाइड. श्वास आणि कास एकत्र बघितलं आपण. क्षुधामांद्य, अग्निमांद्यजन्य संप्राप्तीबाबत मी आता बोललोच. त्याची कारण मीमांसा जी काही असेल, वेळोवेळी खाणं असेल, रात्री जागरण असेल, अन्य काही कारण असतील, त्या सर्व कारणांचा विचार करून त्या दृष्टीनं आधी निदान परिवर्जन आणि आवश्यक ती चिकित्सा, यामध्ये सुद्धा दोषांचं बहिर्गमन जर व्यवस्थित होत नसेल तर मग यकृताचा, मूत्रपिंडाचा विचार करून आधी ती चिकित्सा आणि मग व्याधी प्रत्यनिक चिकित्सा असं करणं फार फायद्याचं आणि सोपं होऊन जातं. हस्तपाद नेत्र दाह असा विषय मी इथे घेतलेला आहे. ज्या क्लेदाबाबत आपण मगाशी चर्चा केली, त्या क्लेदाशी जर पित्ताचं साहचर्य झालेलं असेल, त्या क्लेदाशी पित्ताचं साहचर्य झालं असेल तर दाह हे लक्षण निर्माण होणार आहे. हे एक उदाहरण म्हणून मी आपल्या पुढे मांडतोय. दाहाची मग प्रमेहात पादतल दाह पूर्वरूपातच असतो वगैरे वगैरे भरपूर आपल्याला याच्यावर चर्चा करता येण्यासारखं गणित आहे. फक्त हे लक्षण मूत्रपिंडाशी जोडलं, मूत्रपिंडाद्वारे क्लेदाची शुद्धी करत गेलो, क्लेद ज्या पित्त दोषामुळं विकृत झालेला आहे त्या पित्ताचं बहिर्गमन व्यवस्थित झालं तर हस्तपाद नेत्रदाह हे लक्षण जर एखाद्या व्याधीचं पूर्वरूप किंवा प्रत्यक्ष व्याधी म्हणून जरी असलं तरी त्याची तीव्रता, त्याची दाहकता आपण चांगल्या पद्धतीने कमी करू शकतो, असे अनुभव आपल्याला याच्यात निश्चित मिळतात. त्यामुळे हे टिपिकल मूत्रपिंडाचं लक्षण किंवा रुग्णांना आपल्याला तपासू. आता कोरोना काळात अनेक रुग्णांना आम्ही तपासतच नव्हतो, उदर परीक्षणही केलं नाही, पण हे लक्षण आहे, हे मूत्रपिंडाचं लक्षण आहे, पक्क डोक्यात असल्या कारणानं मूत्रपिंडाची चिकित्सा केल्याबरोबर ही लक्षणं कमी होत जात आहेत, त्यांची दाहकता, तीव्रता कमी होत जाते, हे आम्ही अनुभवलेलं आहे. मूत्राल्पता किंवा पुढे येतील अतिमूत्रता असे जे व्याधी आहेत हे टिपिकल मूत्र व स्रोतसा संदर्भातलेच आहेत. त्यांचा कारण परत्वे पण संप्राप्ती परत्वे मूत्रपिंडाशी संदर्भ जोडणं, त्याची चिकित्सा करणं हे यांच्या बाबतीत करणं आवश्यक ठरतं. आता मुखपाक आणि आरक्तता हे दोन्ही विषय मुखाच्या संदर्भात आहेत. मगाशी जसं शिरप्रदेशाबाबत आपण विचार केला तसं या उष्णतेचं, या पित्त दोषाची व्यक्ती फक्त आपल्याला मुखाभागे जाणवते, तिथला सगळा परिसर आरक्त झालेला आहे. आता या वाढलेल्या पित्ताची चिकित्सा करताना नाभियादो पीडनासत्व सापडलं तर काही विषयच नाही, आपण मूत्रपिंडाची चिकित्सा सुरूच करणार आहोत. यकृताचा आधार घेतला, प्लीहेचा आधार घेतला, नेमकी शरीरात उष्णता कोणत्या पद्धतीने वाढली आहे, यानं किंवा अत्यधिक प्रवासानं वाढली असेल तर प्लीहेवरून त्याचा अंदाज येईल. विरुद्ध आहार विहाराचा फार परिपाक झाला असेल तर यकृतावरून अंदाज येईल. अशा पद्धतीने योग्य त्या गोष्टीचा आधार घेत
मूत्रपिंडाची चिकित्सा, दोषांच्या बहिर्गमनाची चिकित्सा आपण जर केली तर मुखपाक आणि अरक्तता, स्थानिक औषधं, आगीवर माती टाकणं या पद्धतीनं सुवर्ण गैरिकासारखं आपण निश्चित वापरू शकतो. पण त्याच्या बरोबरीनं जर ही आपण चिकित्सा नाही केली तर तो तात्कालिक रिझल्ट ठरू शकतो. पण मूत्रपिंडाची, यकृताची, प्लीहेची जर आपण योग्य पद्धतीनं शुद्धी केली तर मात्र हे लक्षण कायमचं नाहीसं होऊ शकतं असं आपल्याला बघायला मिळतं. वाचा दोष किंवा गलशोथ असे दोन्ही एकत्र घेतलेत मी. आपल्याकडं परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी अशा 4 वाणींचा उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतो. परवाचं माझं ठाणे विभागाशी आयुर्वेद व्यासपीठच्या बाबतीत जे काही लेक्चर झालं त्याच्यात ह्याच्या बाबतीत मी एक संपूर्ण चित्र काढून त्याचे चक्र सगळी दाखवणं वगैरे असा सगळा विषय केला होता. आज आपल्याला तो फक्त प्राकृतातलं एक वाक्य बोलून हा विषय आपल्या लक्षात येईल. सहजरित्या आपण मुलांना म्हणतो बेंबीच्या देठापासून ओरडू नका. पण बेंबीचा देठ म्हणजे नेमकं काय आहे तर नाभी अधोप्रदेश, याचाच अर्थ अपान वायूची कक्षा, तिथून आपली परावाणीची निर्मिती किंवा एकूण वाणीची निर्मिती परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या न्यायानं आपल्याला तिथूनच त्याचा दोष कमी करणं हे आवश्यक असतं. तर त्याच्यात बदल घडू शकतात असं माझं म्हणणं. थोडक्यात मूत्रपिंडाच्या विकृतीत या वाचा दोषाचं, गलदोषाचं, गलशोथाचं आपण कारण शोधू शकतो किंवा निश्चितपणे आपल्याला ते सापडूही शकतं. हस्तपाद, नेत्र, दाह, सरखस हे सर्वांग कंडू हेही लक्षण आहे. त्वचे वाटे बाहेर पडणारे दोष, याच्यामध्ये आपल्याला पृथ्वीचं साहचर्य असं मी मगाशी एकदा उल्लेख केला होता. कफक कंडू करोती हे सूत्र आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्या न्यायानं त्वचे वाटे बाहेर पडणारा स्वेदात स्वेद दोषामध्ये क्लेदाचं धारण करण्याची जी क्षमता आहे त्या क्लेदाचं शोधन, ते शोधन करताना मग पृथ्वी आप दोन्ही महाभूतांचं शोधन होईल आणि त्वचेकडे जाणारा जे पित्ताचा दोष आहे तो नाहीसा होईल. असा प्रयत्न आपण मूत्रपिंडाच्या शोधनानं आपण हे करू शकतो. अर्थात मूत्रपिंड मी तेवढं मोठ्या प्रमाणात सांगितलंय. त्याच प्रमाणात निद्रा हे एक मोठा सध्या आणि पोस्ट कोविड मधला एक मोठा अनेक जणांना निर्माण झालेला व्याधी म्हणायला हरकत नाही, तात्कालिक लक्षणही म्हणायला हरकत नाही. मनावर लोकांच्या प्रचंड परिणाम झालेले आहेत. अनेक लोकांना झोप लागतच नाही, मध्ये मोडली तर परत लवकर लागत नाही आणि यावर त्यांचे जे काही आधुनिक चिकित्सा करणारे डॉक्टर आहेत त्यांना निद्रा जनन औषधं देत आहेत. अनेक लोक त्याचे ऍडिक्ट बनत चाललेले आहेत. आता याऐवजी थोडासा विचार करून आपण जर मलमूत्रांचं शोधन, अर्थात इथंही जरा विस्तृत वर्णन सगळं आपल्याला सांगावं लागणार आहे. आता आपण समोर माझं लेक्चर ऐकतोय पण अनेकांच्या मनात काही विचार वेगळेच चालू असतील. स्टुडंट मंडळी असतील, त्यांच्या डोक्यात कॉलेजवरची गणितं असतील, गृहिणी काही असतील, त्यांच्या घरातल्या सगळ्या गोष्टींचं मन ते. थोडक्यात मन आणि शरीर हे आपण वेगळं ठेवू शकत नाही. त्यामुळं मन अस्थिर असेल तर त्याचा प्रायः निद्रेवर परिणाम घडू शकतो. एवढंच आता निद्रेचं वर्णन करतो. मन स्थिर करण्यासाठी अगदी शिरोधारेपासून जे काही आपण उपाय करतो त्या सगळ्या उपायांबरोबर किंवा त्यासह मूत्रपिंड विकृती आहे नाही याची खात्री करून घ्यावी. प्रायः निद्रा खंडित असणाऱ्या निद्रेच्या ज्यांना निद्रे संदर्भातले दोष काही एखाद्याच्या शरीरात निर्माण झालेले असतील त्यांना प्रायः नाभी अधो पीडनासत्व जाणवून येतं. इथं कदाचित मलमूत्र शुद्धी सुद्धा व्यवस्थित असते. माझ्या कुठल्याही शब्दाचा टोकाचा अर्थ न काढता एक दिशा म्हणून विचार करा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं गणित तुमचं सुटत जाईल.
मी ज्या पद्धतीनं म्हणलं, मलमूत्रांचं शोधन सुद्धा उत्तम होत असेल, पण नाभी अधोपीडनासत्व असेल आणि निद्रा खंडित हे लक्षण असेल, तर हे निद्रा खंडितचं लक्षण हे आपल्याला मूत्रपिंडाचं लक्षणच गृहीत धरून मूत्रपिंडाची चिकित्सा ज्या पद्धतीनं आपण करतो किंवा आतापर्यंत जी चर्चा झाली त्या पद्धतीनं केली, तर हे निद्रा खंडित हे लक्षण जर निद्रा नाशासारखं व्याधीचं गणित जरी सुरू झालं असेल तरी ते मोडणं सोपं होऊन जाऊ शकतं. असे अनुभव आता आम्ही घेत आहोत सगळे. आत्मान आहे हा विषय तर काय अग्निमांद्यजन्य संप्राप्तीला आपण सरळ सरळ जोडू शकतो. अग्निमांद्य कमी करणं याच्यासाठी यकृताचा प्लेहेचा काय असेल तो आवश्यक आधार, चिकित्सा मूत्रपिंडाची या पद्धतीने आपण जाऊ शकतो. अर्ध शरीर शक्तिपात किंवा पक्षाघात अशी एक दोन लक्षणं वाताची विकृती आहे. वाताची चिकित्सा प्रायः सुरू करताना अपानापासून करावी. या पद्धतीनं आपण हे गणित सगळं मूत्रपिंडाचंच गणित आहे हे गृहीत धरू शकतो. तिथून चिकित्सा सुरू केली की एक एक वायू जसे जसे सुधारत जातील तसतसं या व्याधींमध्ये याच्यात ग्रंथांनी दिलेली चिकित्सा याबाबत मी बोलतच नाहीये. आपण काय विचार करतोय, मूत्रपिंडाची या दोन व्याधीत मूत्रपिंडाचं हे लक्षण आहे, हे कसं गणित जुळवायचं त्याबाबत मी आता आपल्याला सांगतोय. त्या पद्धतीनं अगदी पक्षाघातेतू विरेचनम हे सुद्धा ग्रंथामध्ये दिलेलं आहे, नाही असं नाही. पण मूत्रपिंडाची चिकित्सा म्हणजे विरेचन चिकित्सा नाहीये. मलाचं मूत्राचं विशोधन आहे, त्यांची शुद्धीकरण आहे, अग्निमांद्यजन्य संप्राप्तीचं भेदन आहे. असा विषय आपण जोडला तर ह्या दोन्ही गोष्टींचा आधार आपल्याला लक्षात येईल. प्रतिशाय आणि मूत्रपिंडाचा गणित तरी नेमकं काय आहे. अनेक माझ्या विद्यार्थ्यांना जे माझ्याकडे शिकून गेलेत अशांना सुद्धा अजून हे गणित सुटत नाहीये. फक्त त्यांना दिसतं असं की मूत्रपिंडाची चिकित्सा ज्या प्रतिशायाच्या जीर्ण प्रतिशायाच्या रुग्णांमध्ये निश्चित पद्धतीनं केली जाते त्यांना अपुनर्भव व्याधी त्यांचा बरा होतोय. पण हे लक्षण नुसत्या त्रिभुवन कीर्तीनं नुसत्या ग्रंथोक्त आपल्याला दिलेल्या ज्या काही प्रतिशाया संदर्भातल्या चिकित्सा आहे त्यांच्या बरोबरीने जर मूत्रपिंडाची चिकित्सा आपण नाही केली तर ही लक्षणांची निर्मिती वारंवार घडतीये. प्रतिशायामध्ये बऱ्यापैकी प्लीहेचाही संदर्भ आहे, रसरक्ताचा संदर्भ आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण ह्या सगळ्या दोषांचं बहिर्गमन जर योग्य पद्धतीने आपण करायचा प्रयत्न केला तर मात्र प्रतिशय अपुनर्भव पद्धतीने बरा होऊ शकतो हे आपल्याला निश्चित जाणवू शकतं. शिरशूलाबाबत शिरोगौरवाबरोबर मी थोडंसं वर्णन केलेलं आहे. तिमिर दर्शन झालंय. मगाशी हस्तपाद तल दाह म्हणून झालं. आता हस्तपाद तल शीतत्व क्लेदाचं किंवा जल महाभूताचं पृथ्वी महाभूताशी सहचर्य झालं, कफोत क्लेश झाला. तो जर एक मिनिट माझ्या पुढे काहीतरी सूचना आली आहे. दिसतंय, ऐकू येतंय, सगळं चालू आहे ना? हो सर. हा. हो सर. हस्तपाद त्याला शीतत्व हा विचार करताना जर मगाशी पित्ताचा अनुबंध असताना दाह राग सांगितलं तसं कफाचा अनुबंध असताना शीतत्व हे लक्षण सांगितलं. इथंही आपल्याला अग्निमांद्यजन्य संप्राप्तीचाच विचार करावा लागेल. शरीरातील साठलेले स्वेदा वाटे क्लेदाच्या मार्गानं बाह्य भागाकडे गेलेले दोष मलमूत्रा मार्गे सोप्या पद्धतीनं शरीराला फार मोठा किंवा विरेचन अशा पद्धतीनं चिकित्सा न देता सोप्या पद्धतीनं ते दोष बाहेर काढायचा प्रयत्न करणं, यासाठीच आपल्याला या सगळ्या गोष्टीचं लक्षणाचं या व्याधीचं जरी असलं तरी कारण शीतत्व म्हणलं त्याच्यात चिमचिमा येणं किंवा मुंग्या येणं हे एक मोठं लक्षण असतं. त्याही वेळेला आपण मूत्रपिंडाची चिकित्सा करावी. मलमूत्राचं शोधन जसं जसं होत जाईल याच्यात थोडंसं आपल्याला धीर धरावा लागतो. मात्र कारण मी इतकी लांबची पद्धत सांगतोय आणि त्या पद्धतीनं हा व्याधी बरा होतोय असं मी म्हणतोय. याच्यात 3 ते 4 आठवडे, कदाचित 5 आठवडे, 6 आठवडे सुद्धा जाऊ शकतात.
पण रुग्णाला आपण जर या पद्धतीने मी चिकित्सा करणार आहे आणि या पद्धतीने हे दोष गेल्याशिवाय तुम्ही मोकळे होणार नाही असं जर आपण समजून दिलं तर रुग्ण या पद्धतीने आपल्याकडून निश्चित चिकित्सा घेतात. त्याचे फायदे रुग्णांना झालेले दिसतात. मलबाबत आता भरपूर बोलून झालंय, मूत्रालपताबाबत झालं, मूत्र प्रवृत्ती वाढणे याबाबतही बोलणं झालेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. फुफ्फुस शोथ हा एक विषय मगाशी श्वासासंदर्भात. सध्या फुफ्फुस शोथ हा मुद्दाम मी इथं एक वेगळा विषय घेतला. तो या कोरोना संदर्भात आपल्याला जी काही आपण चिकित्सा करतोय त्यामध्ये नाभी अधोपीडनासत्व जर सापडत असेल तर त्याचं शोधन जर आपण नाही केलं तर प्लुरसी किंवा पार्श्वशूल वगैरे हे जे काही बाकीच्या भानगडी आहेत त्यांना लवकर प्राकृत करणं किंवा त्यांचे दोष लवकर कमी करणं हे जरा कठीण जातं. आणि ज्या रुग्णांमध्ये आपण मूत्रपिंडापासून याचा विचार करतो आणि त्याची चिकित्सा, मग व्याधी प्रत्यनिक म्हणून श्वास कुठार असेल, काही लोक समीर पन्नग वापरत असतील, पुष्कर मूळ वापरणारे बरेच आहेत, सीतोपलादी आहे, ज्येष्ठमध आहे, त्रिभुवन कीर्ती आहे, लक्ष्मीनारायण आहे, हे अशा अनेक औषधं आहेत. पण त्याच्याबरोबर जर नाभी अधोपीडनासत्व आपल्याला रुग्ण परीक्षेत सापडला असेल तर मूत्रपिंडाची चिकित्सा आधी करून घेऊन जर व्याधी प्रत्यनिक औषधं वापरली तर फार लवकर गुण येतो हे असं आपल्याला जाणवू शकेल. शेवटचा व्याधी मूत्राश्मरी, मूत्रवळ स्रोतसा संदर्भातलाच व्याधी आहे. फार पूर्ण मूत्रवळ स्रोतसाचं शोधन याच्यात अपेक्षा, वृक्कापासून ते मेढरापर्यंत सर्व मूत्रवळ स्रोतसाचं शोधन. अर्थातच अग्निमांद्यजन्य संप्राप्तीचा विचार इथंही करावाच. च शब्द वापरू नये म्हणतात आपण, पण आमच्याकडे भरपूर मुतखडे पडून जातात. पण रिकरन्स त्यांचा बऱ्याच वेळेला अनेक वैद्यांच्या चिकित्सेनं सुद्धा रिकरन्स राहिलेले आपण पेशंट बघतो. तिथं थोडासा अग्निमांद्याचा विचार करावा, अग्निमांद्य संप्राप्ती भेद करावी आणि मग मूत्राश्मरीची चिकित्सा करावी की जेणेकरून आपण अपुनर्भव सुद्धा टाळू शकतो. माझ्या मते आपण 4:15 माझा विषय थांबवायचा होता. स्त्री रुग्णे संदर्भातल्या काही गोष्टी आपण बोलू आणि आजचा विषय आपण थांबवू. नेक्स्ट स्लाइड. मगाशी मी आपण गर्भाशयाचं पीडनासत्व आपण कुठं शोधतो याचं चित्र काढून तुम्हाला दाखवलेलं आहे. काही स्त्रिया लाजेखातर काही गोष्टी सांगत नाहीत. त्यांनी जरी काही गोष्टी नाही सांगितल्या तरी आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे आपण जिथं उजव्या बाजूला मूत्रपिंड तपासतो त्याच्या खालच्या बाजूला थोडस जर आपण उदर परीक्षण केलं आणि तिथं पीडनासत्व सापडलं स्त्रियांसंदर्भात तर आपल्याला एकंदर गर्भाशयाची विकृती किंवा एकंदर त्या सगळ्या स्रोतसाची विकृती असं आपण गृहीत धरून, साहजिकच हे आपण वायूच्याच कक्षेतलं कार्यक्षेत्र आहे, त्याच ठिकाणी दोषांची संचिती असेल, जे काही घडणार असेल ते आपण वायूच्या कक्षेतच घडणार आहे. त्यामुळे तिथेही मूत्रपिंडाची चिकित्सा, मग व्याधी प्रत्यनिक गर्भाशयासंदर्भात काही चिकित्सा करावी लागणार असेल, जिंगी शारदी सारखं औषध काही ठिकाणी वापरावं लागणार असेल, अत्यार्थाव असेल तर तिथं काहीतरी शमन चिकित्सा आपल्याला करावी लागेल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. प्रदर आतमध्ये आहेत. आता आपण जे काही मगाशी मी गोक्षीरादी गुकुळासारखं औषध सहज जाता जाता बोललो त्याचा जर आपण श्लोक बघितला, ग्रंथोक्त श्लोक, तर त्याच्यात प्रदर हा शब्द ग्रंथाने दिलेला आहे. प्रदर हा शब्द त्याच्या जे काही त्याचे उपयोग म्हणून सांगितलेले आहे त्याच्या उपयोगांमध्ये ग्रंथाने प्रदर हा शब्द वापरलेला आहे. पूर्ण एकंदर जी काही चिकित्सा आपण जो काही हा विचार मांडलेला आहे त्याचा सगळ्याचा आधार आपण पहिल्या त्या श्लोकांमध्ये शोधू शकतो. आणि हे प्रत्येक लक्षण मूत्रपिंडाशी कसं जोडायचं याचा विचार आपण निश्चितपणे करू शकतो. अगदी स्तन्यदोष, स्तनसूल इथपर्यंत आपण मूत्रपिंडाच्या चिकित्सेनं गुण घेऊ शकतो. त्या पद्धतीनं आपण गुण घ्यायचा प्रयत्न
कसा करायचा याची दिशा फक्त मी आज आपल्याला जेवढा वेळ होता तेवढ्या वेळेत दिलेली आहे. आपल्याला एक 5-10 मिनिटाचा अजून वेळ घेता येईल. अशा या मूत्रपिंडाच्या संदर्भात काही आपल्याला प्रश्न असतील, व्याधी संदर्भात आज नको, मी जे काही आता गणित मांडली त्याचं साहचर्य कसं जोडायचं एवढाच विचार. कारण आमची जी पहिली 2-3 लेक्चर झालेली आहेत ती अशाच पद्धतीनं झालेली आहेत. यकृत म्हणजे काय, प्लीहा म्हणजे काय, तसंच मूत्रपिंड म्हणजे काय, मूत्रपिंडाचे शरीरावर कसे कसे परिणाम होतात आणि त्या परिणामांसंदर्भात मूत्रपिंडाची चिकित्सा केल्यानं गुण कसे मिळतात याचं वर्णन आता मी आपल्या पुढे केलेलं आहे. मला वाटतं आता इथं मी थांबावं. मिनल. हो सर. थँक्यू सर. जर कुणाला काही प्रश्नोत्तर असतील या संदर्भात तर नक्की विचारा. चॅट बॉक्स मध्ये टाकला प्रश्न तरीही चालेल. सरांनी आज आपल्याला जे मूत्रपिंड या विषयाची जी मूत्रपिंडाची लक्षणं आहेत त्याचे विस्तृत विवेचन सरांनी केले. अगदी प्रत्येक लक्षणांचा विचार आपण कसा करायचा हे आपल्याला त्यातनं समजले. केवळ लक्षणं जरी दिसली तरी त्याच्यावरूनही आपल्याला मूत्रपिंड दृष्टी लक्षात येते. त्याचप्रमाणे मग उदर परीक्षण केलं की आपल्याला नाभी अधोपिंडासहत्वही दिसू शकते. आणि सगळ्यात महत्वाचे आपण नाभी अधोपिंडासहत्व आहे आणि जर लक्षण आहे आणि व्याधी प्रत्यनिक औषधं वापरताना त्याबरोबरच जर मूत्रपिंडाची चिकित्सा जर आपण केली तर आपल्याला खूप लवकर रिझल्ट येतो आणि त्याचबरोबर अपुनर्भव अशी चिकित्साही आपली होऊ शकते. हे आपल्याला आज कळाले. त्याचप्रमाणे मूत्रपिंड वृक्क म्हणजे नेमकी आपण काय लक्षात घ्यावे हे सुद्धा आपल्याला लक्षात आले. सगळ्यात महत्वाचं मूत्र विशोधन आणि क्लेद शोधन म्हणजेच दोषांचे जे बहिर्गमन आहे हे आपल्याला याद्वारे करता येते आणि त्यामुळे आपल्याला रिझल्ट हा लवकरात लवकर मिळतो. कुणाचे काही प्रश्न आहे का? स्वतः अनम्यूट होऊन तुम्ही विचारले तरीही चालतील. चॅट बॉक्स मध्ये 2-3 प्रश्न आले. हा बोला. हॅलो. हा हॅलो सर. मुहुर्मुहुर जे सांगितलंय. हॅलो. हा मुहुर्मुहुर जे मुहुर्मुहुर. हो. हा तर मला अल्प आणि तुम्ही मुहुर्मुहुर सांगितलंय म्हणजे मग ते कोलायटिस मध्ये सारखं सारखं जावं लागतं. हा अग्निवांद्यजन्य संप्राप्ती आहे ना ती. हो हो. हा त्याच्यात थोडासा यकृताचाही आधार घ्यावा लागेल. मगाशी वैद्य मिनल वाजेनी आपली इंट्रोडक्शन जी घेतली त्याच्यात द्रवमल असताना सुद्धा फलत्रिकाधिक गुळ किंवा यकृताची चिकित्सा करणं हे किती गरजेचं असतं त्याचंही थोडंसं वर्णन केलं. असो तो विषय आपण चिकित्सा जेव्हा आपली सुरू होईल, कारण आम्ही आता जी काही मंडळी आहोत गुरुवचन किंवा आता जे काही आपण ज्या हेड खाली एकत्र आलेलो आहोत ही सर्व मंडळी माझ्याकडे स्वतः शिकलेली आहेत. इथं प्रत्यक्ष रुग्ण परीक्षण म्हणा, रुग्ण चिकित्सा कशी करतो, औषधी निर्माण कसं करतो, या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. पण त्यांना जेवढा कालावधी मिळालेला होता तेवढ्या कालावधीत त्यांच्याकडे काही ज्या अजूनही शंका शिल्लक आहेत त्यांचं निरसन करणं हा विषय घेऊन पंचभौतिक चिकित्सेचे मूल सिद्धांत समजून घेऊया असा विचार करून आम्ही या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. एक एक व्याधी जेव्हा प्रत्यक्ष सुरू होईल, अर्थात ज्यांना हे असा अखंड, कारण आमचे जवळजवळ 1-2 वर्ष गणित चालेल, एक एक व्याधी संदर्भात पंचभौतिक विचार कसा कसा करत जाऊ. त्यातले आता फक्त यकृत, प्लीहा, मूत्रपिंड एवढ्या 3 गोष्टी मांडायचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी व्याधीनुसार प्रत्येक ठिकाणी येत जातीलच. म्हणजे अग्निमांद्य असा व्याधी जरी आपण घेतला तरी त्याच्यावर आपलं एक लेक्चर होणार आहे, असा आत्ताचा माझा मुद्दा आहे. फक्त अग्निमांद्याची संप्राप्ती आपल्याला मूत्रपिंडाशी कशी जोडायची त्याची दिशा आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला मिळाली का असा माझा विषय. ओके ओके. थँक्यू सर. थँक्यू. ओके 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 थँक्यू. मूत्र विशोधन म्हणजे नेमके काय असं विचारलंय.
हा मूत्रपिंड शोधन असं काहीतरी आहे ना? मूत्रपिंड शोधन करायचं असं विचारलं. शोधन कसं करायचं? आता मूत्रपिंडाचा जर आपण एकंदर आवाका बघितला, मूत्रपिंडाचा एकंदर आवाका बघितला तर तो अगदी शिरप्रदेशापासून पादतलापर्यंत सगळा विषय आपण त्याच्यात घेऊ शकतो. आता मूत्रपिंडाचा किंवा मूत्रपिंडाचं शोधन हा थोडा चिकित्साचा भाग सुरू होईल. पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये तोही विषय येईल. आता त्याचं वर्णन करायला लागलो तर आपला विषय आज जो ठरवला आपण त्याच्यातनं आपण भरकटू. त्याच्यासाठी एक हिंट फक्त देऊन ठेवतो. मूत्रपिंडाची विकृती ज्या कारणानं घडली आहे ते कारण शोधायचं. त्याची कारणमीमांसा आता माझी बरीच सांगून झालेली आहे. ती कारणमीमांसा दूर करायची. मग त्याला निदान परिवर्जन आलं, संप्राप्ती कशी झाली ते बघणं, संप्राप्ती भेद करणं, सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रंथांनी जशा शिकवल्यात त्याच पद्धतीने कराव्या लागणार. तरच ते मूत्रपिंडाचं शोधन होणार. 4 औषधं दिली, मी तुमच्या अपेक्षा जर त्याच्यात 4 औषधं मी सांगावीत अशी असतील तर तशीही सांगू, पण ती औषधं चुकीची ठरू शकतील. कारण जर संप्राप्ती वेगळ्या पद्धतीने घडली असेल, त्या संप्राप्तीमध्ये यकृताचा प्लीहेचा किती अंतर्भाव आहे याचा विचार आपण न करता तर फक्त मूत्रपिंडाचं शोधन असा विषय घेऊन जर औषधं मी काही सांगितली तर त्याचं आपल्याला नेमकं गणित लक्षात येणार नाही. असं व्हायला नको, एवढंच. सर, एक मूत्रपिंडावरील नाद, प्राकृत, विकृत आणि त्यामागचे तत्व काय असं विचारलंय. काय झालं? मूत्रपिंडावरील नाद लिहिलंय त्यांनी, पण मूत्रपिंडावरील नाद, प्राकृत, विकृत आणि त्यामागचे तत्व काय असे विचारलं. एक मिनिट बघतो. नाद, हा, मूत्रपिंडाच्या सर, आवाज नाही. सर, आवाज येत नाही. हॅलो. 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 हॅलो सर. सर म्यूट आहेत का? विलोप सर बघा. तर ऑफलाईन झाले, मे बी बरं. इंटरनेटचा काही इश्यू असेल. ओके. पाहूयात, 2 मिनिटात बहुतेक जॉईन होत आहेत. थांबूया. आपल्या ह्या लेक्चर सिरीज दर महिन्याला एक अशी होणार आहे. जर कुणाला त्यात गुरुवचन या ग्रुपमध्ये कुणाला ऍड व्हायचं असेल तर तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये नंबर देते, त्यावर प्लीज तुम्ही तुमची माहिती पाठवा. हॅलो सर. हॅलो, मधलं ऐकू आलं नाही का? नाही सर, तुम्ही नाही, काहीच नाही ऐकू आलं. काय विषय? हा, त्या पद्धतीने हे नाद परीक्षणाचं गणित आहे. ऐकू येत नाही का? आता येत आहे. आलं का ऐकू? आता येत आहे, पण ऍक्च्युली उत्तर काहीच नव्हतं ऐकू आलं.
येतंय का आता? हो येतंय. ओके ओके ठीक आहे सांगतो. नाद परीक्षेबाबत इथनं सुरुवात केली होती ना मी. हो नाद परीक्षेबाबत जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एखाद्या यकृताच्या ठिकाणी, प्लीहेच्या ठिकाणी, मूत्रपिंडाच्या ठिकाणी जर नाद आपण घेत असू तर त्या नाद परीक्षेतून संचित दोषांचं, प्राकृतावस्थेचं किंवा दातारशास्त्रीने होरपळणं असे काही शब्द वापरलेले होते. त्या ठिकाणी पोकळ नाद येणं ह्या ज्या सगळ्या त्याला संज्ञा जोडलेल्या होत्या त्या सगळ्याचा आधार आपल्याला घेता येतो. या सगळ्या गोष्टी फक्त सरावानं आपल्याला मिळू शकतील असं मला वाटतंय. त्याच्यासाठी मी उदाहरण दिलं की सोरियासिस किंवा त्वचा विकार आपण त्याला म्हणतो जास्त, त्याच्यात एका नाडी वैद्याकडं मी स्वतः ऐकलेलं असं आहे, त्यांनी नाडी परीक्षा केली आणि रुग्णाला विचारलं की झोपेत तुझ्या नाकाच्या शेंड्यावर घाम येतो का, आणि ती हो म्हणली. याचाच अर्थ या सगळ्या गोष्टीचं प्राण, अपान, व्यान, उदान, समान सगळा विचार, परत स्वेदाचा विचार आला, क्लेदाचा विचार आला, एवढा सगळा विचार करून मग ऊर्ध्व चतुर्थानात त्वचा विकाराचा संबंध कसा जोडायचा, इतका सगळा डीप स्टडी झाल्याशिवाय हे लक्षण आपल्याला समजणार नाही. त्याच पद्धतीनं आता मी सांगितलं की यकृतावर घननाद येत आहेत, याचा अर्थ तुम्हाला कामला आहे. लिहेवर तुम्हाला पोकळ नाद येत आहेत, तुम्हाला गोवर होऊन गेलाय, असं मी जरी सांगितलं तरी सुद्धा त्या गोष्टी तुमच्या लक्षात येणं याच्यासाठी तुमचा तुम्ही सराव जर सुरू केला, भले आता नाद घ्या मग रुग्णाला विचारा, तुम्हाला आधी विचारून घ्या कामला झाली होती का. असे 10 जर कामलेचे रुग्ण बघितले आणि ज्या पद्धतीने नाद परीक्षा केली जाते त्या ठिकाणी नाद परीक्षा घेऊन त्या नादांचं जर वर्णन आपण लिहून ठेवू शकलो तर 11व्या रुग्णाला कामला झाली होती का अर्थ त्या आपण नाद घेतला आणि तो जर पहिल्या 10 सारखा लागला तर हा कामलेचा नाद आहे, मी डोळे झाकून सांगू शकता. त्या पद्धतीनं प्लीहेबाबत, मूत्रपिंडाबाबत ही सगळी लक्षणं जी दातारशास्त्रींनी सांगितलेली आहेत ती जोडायचा प्रयत्न करायची दिशा आजच्या लेक्चर मधून आपण घ्यावी असं मला वाटतंय. ठीक आहे, आजची वेळ आपली आता संपलेली आहे. मला वाटतं धन्यवाद म्हणावं आणि कोणाच्या काही शंका असतील तर त्या वैयक्तिक विचारायला हरकत नाहीत. मिनल वाझे यांनी आपला कॉन्टॅक्ट नंबरही चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. या गुरुवचन चर्चेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल, आमचा एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यात जरी आपल्याला एनरोल व्हायचं असेल तरी त्याच्याशी आपण संपर्क साधावा. नमस्कार सर. बोलतोय कल्पना गंगावणे बोलते. हा. सर प्रश्न असा होता, बोला. वृक्काचं रक्त क्षयामध्ये कसं आपण म्हणजे हे विचार करावा. रक्तक्षय होत असेल आणि वृक्कजन्य व्याधी आहे किंवा क्रिएटिनिन वाढली आहे नॉर्मल याच्यामध्ये, तर मग कसं आपण विचार करणार. व्याधीला सुरुवात करणं जरा थोडस मागचे सगळे व्याधी न करता एकदम पुढच्या व्याधीवर जाऊ आपण. तुम्हाला हे आवडलंय का आजचं, आणि तुम्ही कंटिन्यू करणार आहात काही लेक्चर्स, त्याचा विषय येणार आहे पुढे. व्याधीकडे आपण जाऊ तत्पूर्वी असं या मूत्रपिंडाचा एक विषय एवढा तरी आज तुमच्या लक्षात आलाय का, असं माझं म्हणणं. हो सर, तुम्ही तो व्याधीला प्रत्येक व्याधी आणि मूत्रपिंडाचा कसा विचार करायचा हे संदर्भ दिलाय की हे जर लक्षणं असतील रुग्णाचे तर त्याला मूत्रपिंडाशी कसं रिलेट करायचं हे तुम्ही आजच्या बस एवढंच लक्षात घेऊया आपण. चिकित्सा मी सांगायला लागलो तर एक एक व्याधीला आपल्याला 2-2 लेक्चर लागणार. रक्तक्षय आणि हो ना, रक्तक्षयाबाबत त्याची संप्राप्ती तुम्ही काय काय लावली आहे असा सगळाच विचार येणार ना. रक्तक्षय म्हणजे काय, का आघात आहे, व्याधी आहे, पांडू आहे, कामला आहे, अनेक व्याधीमध्ये रक्तक्षय सांगितलेला आहे. अशामुळं रक्तक्षय झाला, हे सगळं जोडावं लागणार ना त्याला.
असं माझं म्हणणं आहे. नाही म्हणजे फंक्शनिंग ऑफ किडनीजचं आपण कसं हे करणार, म्हणजे वृक्काचं आपण कसं हे करतोय, ते व्याधी जनित झालं म्हणजे, पण मग वृक्काचा विचार करताना वृक्काचं कसं फंक्शनिंग रिलेट कसं करणार आहोत असं ऑल सांगितलं की हा सॉरी कालच्या पुढचं ऐकू नाही आता म्हणजे मी. हा तुम्हाला वृक्क व्याधी असा विषय करायचा आहे का? कारण वृक्क व्याधी म्हणलं की गणित सगळी आपल्याकडे आता करणार आहे. रुग्ण जेव्हा येतो ना, रुग्ण आला आपल्याकडे की तो आपला बरोबर. रिपोर्ट घेऊन येणार, किडनी फंक्शन टेस्ट घेऊन आलेला आहे, क्रिएट वाढलेला आहे. बरोबर. हो आपण काय करावं, आपण क्रिएटिनिन वाढले चिकित्सा करायची आहे. एक मिनिट, आता माझे प्रश्न आहे का, आपण वाढलेल्या क्रिएटिनिनची चिकित्सा करायची आहे का क्रिएटिनिन का वाढतंय त्याची चिकित्सा करायची आहे? क्रिएटिनिन का वाढतंय त्याची चिकित्सा करायची. हा मग त्याच्यातला जो मूत्रपिंड विकृती म्हणजे मूत्रपिंड किती मोठा आहे म्हणजे आकारानं नव्हे विचारानं, ते सगळं मी आज तुमच्या पुढे मांडलंय. अशा पद्धतीनं आता दृश्य स्वरूपात म्हणजे इथं तुम्हाला प्रत्यक्ष रिपोर्ट तुमच्या हातात आहे. दृश्य स्वरूपात वाढलेलं क्रिएटिनिन तुम्हाला दिसतंय. याचा अर्थ आपला मग आता मूत्रपिंड एक अवयव, मग त्याच्यानंतर गविनी येणार, मूत्र ब्लॅडर येणार, प्रसेक येणार, या सगळ्या गोष्टीचा विचार करत 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 शिवाय वृक्काचं कार्य विचारात अजून आपण वृक्काच्या कार्याकडे गेलेलोच नाहीये. विषय लक्षात येतो का बघा, मूत्रपिंड म्हणजे वृक्क आपण धरत नाहीये. याची सुरुवात मी केली कारण किडनीचा विचार आपण करायला लागलो तर किडनीवरनं तपासणं शक्य नाहीये. लागतील का हाताला? त्याची अॅनाटॉमिकल रचना कुठं आहे आपल्याला माहिती आहे. मागूनही पुढे हाताला लागणार नाहीत, पुढूनही हाताला लागणार नाहीत. बरोबर. अशा वेळेला किडनी म्हणजे वृक्क असं धरू नका. आपल्याकडं म्हणजे हृदयाबाबतीत आपल्याला मस्तिष्कालाही हृदय म्हणले, हृदयालाही हृदय म्हणले. एकंदर गोंधळ जर आपल्या बाकीच्या संज्ञांप्रमाणे गोंधळ आपण याच्यात घालायला लागलो तर निष्पन्न काहीच होणार नाही. आता मी तुम्हाला जो काही सगळा विचार मांडला हा एकंदर मूत्रपिंड अगदी केसांपासून मी परत म्हणतो पादतलापर्यंत त्याचे परिणाम आपल्याला कसे दिसणार आहेत, त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा याचा विचार मूत्रपिंड विकृती म्हणून करावा. इतपत विचार आता डोक्यात घ्या असं माझं म्हणणं. कारण तो फार मोठा विषय होणार आहे. आता त्याच्यात एका अवयवाची विकृती असं जर आपण विचारात घेतलं तर फार पुढे गणित जाणार ना. आता मग इथं कुणीतरी चॅटबॉक्स मध्ये टाकलंय बघा, रक्तमेद प्रसादात वृक्क. आता टाकलंच आहे, मग रक्ताचा विचार करायला लागेल, मेदाचा विचार करावा लागेल. आता मी जे केस वाचू नको असं तिला म्हणलं त्याचं कारणही तेच आहे. मध्ये एक केस प्रेझेंटेशन होणार होतं तेही आता आम्ही टाळलं का, तर हा विषय आपला मागं राहील. कारण मी त्या जी केस प्रेझेंटेशन झाले त्याचा युरेथ्राचं स्ट्रक्चर असे एक बरी न होणारी केस असं ते केस प्रेझेंटेशन होतं. खरं तर डॉक्टरांनी त्याला स्पष्ट सांगून टाकलं होतं की दर 15 दिवसांनी यायचं, डायलिटेशन करून जायचं. असं आतापर्यंत 5 वर्षाच्या बाळाचं 3दा डायलिटेशन करून झाले. मी फक्त मेद धातूची चिकित्सा केली. मागच्या 3 महिन्यात एकदाही डायलिटेशन करावं लागलेलं नाही. याच पद्धतीनं क्रिएटिनिन कमी कसं करायचं हा बऱ्यापैकी मोठा विषय आहे. त्यामुळं त्याच्यासाठी एक स्वतंत्र लेक्चर होणार आहे. फक्त तुम्हाला जर या पद्धतीच्या लेक्चर्स मध्ये इंटरेस्ट असेल तर पुढच्या लेक्चर्स मध्ये तुम्ही जॉईन व्हा. ठीक आहे, थांबूया. आता पुढचे दवाखान्याची वेळ सुरू झाली. आता चॅटबॉक्स मध्ये टाका किंवा आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये तुम्ही एनरोल व्हा आणि ग्रुपवर विचारा की मग तिथं उत्तर देतोच आहे मी. मिनल. हो सर, धन्यवाद सर. आणि सर्वात महत्वाचं आज जसं सांगितलं तसं गुरुवचन ग्रुपमध्ये ऍड झाल्यानंतरही आपण आपले प्रश्नोत्तर करू शकतो. मी विलोप भारती इन्स्टिट्यूट ऑफ ई आयुर्वेदाचे संस्थापक वैद्य विलोप भारतीय यांनी आयोजन केले याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि जोशी आणि वैद्य मल्हार जोशी सर यांनी आपल्याला खूप छान रित्या सगळ्या मार्गदर्शन केले. वैद्य मानसी, वैद्य निषाद या सर्वांचेही मी आभार मानते.
आणि आजचे आपले लेक्चर संपले असे मी असे जाहीर करते. आपले पुढचे लेक्चर कधी असेल हे आपल्याला लिंक आपल्याला पुढे मेसेज थ्रू कळेलच. पुढच्या महिन्यामध्ये आपले पुढील लेक्चर होईल. काही शंका असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही विचारू शकता. आपण मग This conference will now be recorded. हॅलो